शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम सर्वांनी भजन शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय 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 हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर
महादेव। प्रभु रामचंद्र भगवान की जय। कैलासपती देवादिदेव महादेव यांच्या परमपवित्र अशा श्री शिव महापुराण कथेचा आजचा आपला तृतीय दिवस। कालपर्यंतच्या कथाभागामध्ये आपण भगवान महादेवाने नारद महर्षींना कामावर विजय मिळवला म्हणून बोलू नका कैलासावर आलेल्या नारद महर्षींना सांगितलं की जी गोष्ट माझ्याजवळ सांगितली, बोलू नका ना, पुढे बसणाऱ्यांनी बोलायचं नसतं कथेत। नारद महर्षींना सांगितलं कामावर विजय मिळवला हे कैलासावर सांगितलं, पण चुकून सुद्धा वैकुंठामध्ये जाऊ नका, कारण कैलासपती हा भोळा आहे, भगवान महादेवाचा स्वभाव भोळा आहे। पण वैकुंठामध्ये राहणारा जो भगवान विष्णू आहे ना, तो चतुर आहे। किती चतुर आहे? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी। चतुरांचा शिरोमणी येतो तो एवढा चतुर आहे की त्याने महाभारतामध्ये 100तला एकही शिल्लक ठेवला नाही, 5तला एकही मरू दिला नाही। तो एवढा चतुर आहे, तो एवढा चतुर आहे की जरा संधाचा वध कसा घडवून आणायचा हे त्याने बरोबर करून ठेवलं। खूप चतुर आहे, म्हणून त्याच्याजवळ चतुराई दाखवायला जाऊ नका। नारद महर्षींनी ऐकलं नाही। कामावर विजय मिळवणं सोपं नाहीये। काम म्हणजे नेमका कोणता काम? एक आहे कर्मामध्ये जे केलं जातं ते काम, आणि विषयांमध्ये भोगला जातो तो काम। काम हा विषय विरहित होण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या दृष्टीने आपण कामावर विजय मिळवला असं म्हणू शकतो, पण कामावर विजय मिळवणं हे केव्हा शक्य आहे? जेव्हा शारीरिक गोष्टीचा प्रतिकूल तुम्हाला अनुकूल असा प्रतिसाद मिळत असताना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये उपजणारी काम व्यवस्था त्याच्यावर विजय मिळवणं, त्याला कामावर विजय म्हणतात। स्वयंवरामध्ये नारद महर्षींना असं वाटलं की माझ्या स्वरूपासारखं कोणाचं स्वरूप नाहीये। जाऊन बसले, हरी स्वरूप मागितलं। हरी म्हणजे वानर। शब्द विलांटी दुसरी दिली का त्याचा अर्थ बदलतो। आजीला जर का जला दुसरी विलांटी दिली तर वडिलांची आई, आणि पहिली विलांटी दिली तर आईची आई, आजी। हरी शब्दाचा अर्थ आहे वानर, म्हणून भगवान परमात्म्याने वानराचं स्वरूप नारद महर्षींना दिलं। परिणाम स्वरूप नारद महर्षींना असं वाटलं माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही आहे, म्हणून काही काळा अगोदर ज्यांनी स्वतःला कामावर विजय मिळवणारं सांगितलं ते कामामध्ये गुंतले, फसले ते। आणि बऱ्याच वेळा माणसं फसतात। कुठे कुठे फसतात? एखाद्या माणसाने जर का समजा तुळशी माळ गळ्यात घेतली, माऊलीची दीक्षा घेतली, वारकरी संप्रदायाचा मंत्र घेतला, कालांतराने काय होतं, जोपर्यंत तो नवीन नवीन असतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत असतात। जोपर्यंत त्याच्या मनामध्ये अहंकार येत नाही तोपर्यंत तो चुकत नाही। कळालं का? म्हणजे माणसाकडनं चूक होण्यासाठी सुद्धा आपला विचारच त्याला जबाबदार आहे। सोपं उदाहरण देतो।
जोपर्यंत गाडी चालवता येत नाही ना तोपर्यंत माणूस व्यवस्थित गाडी चालवतो. थोडी थोडी चालवायला यायला लागली का मग व्यवस्थित ठोकतो तो. थोडी थोडी चालवायला यायला लागली का मग त्याला अहंकार निर्माण होतो. काय अहंकार निर्माण होतो? मला तर गाडी चालवायला यायला लागली. मग चूक तिथे होते. जोपर्यंत स्वयंपाक शिकण्याची इच्छा असते तोपर्यंत माणूस सगळ्यांचं ऐकून घेतो. थोडंसं बनवायला आलं का मग माणूस कोणाचंच ऐकत नाही. आणि थोडंसं बनवायला आल्यानंतरच भाजी बिघडते, सुरुवातीला बिघडत नाही. जोपर्यंत अंतःकरणातला अहंकार जागृत होत नाही तोपर्यंत कोणताही विषय तुमच्या मनावर प्रभाव टाकू शकत नाही, कधीच प्रभाव टाकू शकत नाही. आपल्या मनावर एखाद्या विषयाने ताबा मिळवणं याला कारणीभूत विषय नाहीये, आपल्या मनाची अस्थिरता आहे. उदाहरण देऊन जातो. लवकर आजारपण कोणाला येतं माहितीये का? ज्याच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. वैद्यकीय भाषा सांगतोय. रोग प्रतिकारक शक्ती ज्याच्या अंगामध्ये कमी आहे त्याला लवकर थंडी ताप येतो, लवकर तो आजारी होत असतो. मग रोग प्रतिकार शक्ती जर जास्त असेल तर काय होतं? काहीच होत नाही. थोडंसं उदाहरण देतो तुम्हाला मी, लक्ष देऊन ऐका. मला सांगा, आता दररोज खिचडी होते. खिचडी काही मोठी विशेष गोष्ट राहिली नाही आता. ते काय आपलं म्हणजे जनरली झालंय ते आता. ज्या दिवशी कंटाळा आला त्या दिवशी खिचडी. पाहुणे जास्त आले म्हणल्यावर हा तर सगळ्यात मोठा पर्याय आहे आपल्याजवळ खिचडीचा. पूर्वी खिचडी लवकर होत नव्हती आणि मग कधीतरी आठवड्यातून एक दिवस खिचडी व्हायची. आणि ते खिचडी म्हणजे असं वाटायचं की किती मोठं जेवण आहे. हो. आणि ती खिचडी बनवताना थोडीशी जास्त बनवली जायची आणि मग ती शिल्लक राहिलेली खिचडी भांड्यामध्ये कापडाने गुंडाळून बाहेर दोरीला लटकवली जायची, कारण फ्रीज नव्हतं तेव्हा गावात. ती खराब होऊ नये म्हणून ती लटकली जायची. आता हिवाळ्याच्या दिवसात ती राहायची थंड वातावरण असल्यामुळे, पण उन्हाळ्याच्या दिवसात कधी कधी ती खराब व्हायची. रात्रीची असायची बनवलेली आणि ती सकाळी खायला काढली का. आणि भाग्य असं होतं ना की ज्या दिवशी खिचडी रात्री शिल्लक राहिलेली असायची त्या दिवशी घरातली मुलं सकाळी लवकर उठायची. कशासाठी? बाशी खिचडी खावाली. लवकर उठायची ती. मग लवकर उठली का मग त्यांना आशा असायची की आपल्याला खिचडी भेटली पाहिजे. मग लवकर आंघोळ करायची आणि आईला सांगायचं, आई पटकन खिचडी गरम कर. मग आईने ती भांडं घ्यायचं, अगोदर त्याला बघायचं की बरोबर आहे का खराब झाली म्हणून. मग आईने म्हणायचं, अरे याच्यातनं तर थोडासा वास यायला लागलाय, मग ती टाकून द्यावी का नको? नाही, नेतात येईल जीव. खिचडी ना गरम कर, पटकन गरम कर आणि पटकन वाढ. म्हणजे का? जास्त खराब व्हायच्या अगोदर आतमध्ये गेली पाहिजे. आणि विषय सांगू का, असं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा माणसं आजारी पडत नव्हते, कारण त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती चांगली होती. न्याहारीला 3-3 भाकरी खाणारी माणसं होती न्याहारीला सकाळच्या. आणि जेवणाचा तर विषय सोडून द्या. कशासाठी सांगतोय? बाहेरचं आजारपण शरीरावर तेव्हाच आघात करतं जेव्हा त्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते. तसं मनाच्या प्रतिकार शक्तीमध्ये कमी आढळली का मग विषयांचा मारा सुरू होतो. मग माणूस कामामध्ये अडकतो, क्रोधामध्ये अडकतो, लोभामध्ये अडकतो, मत्सर करतो, मद करतो, सगळ्या विषयांमध्ये तो अडकून जातो. केव्हा? जेव्हा त्याचा मनावरचा ताबा कमी होऊन जातो. म्हणजे काय? त्याच्या मनात अनेक गोष्टी उपजल्या का मग बरोबर होतंय. काय झालं? मनामध्ये अहंकार उपजला का काम जिवंत होतो. काम पूर्ण झाला का लोभाचा जन्म होतो आणि काम अपूर्ण राहिला का क्रोधाचा जन्म होतो. म्हणून अंतःकरणातलं जोपर्यंत अभिमान जागा होत नाही तोपर्यंत कोणताही विकार आपल्यावर आक्रमण करत नाही किंवा त्याची धाव आपल्याकडे येत नाही किंवा त्याचं वर्चस्व आपल्या मनावरती होत नाही. नारद महर्षींना भगवान महादेवानी सांगावं की नको जाऊ त्या वैकुंठामध्ये. तरी नारद महर्षी गेल्यानंतर
भगवान विष्णूंना सांगितलं, रस्त्याने चालता चालता माया स्वरूपाचं नगर तयार केलं. तिथे कपडे धुण्यासाठी आलेली श्रीमती नावाची सुंदरी, तिला पाहिल्यानंतर नारदाने विचार केला की आपल्याला जर का अशी स्त्री पत्नी म्हणून मिळाली तर किती भाग्य. म्हणून तिची चौकशी केली. ती राजकन्या होती. त्या राजकन्येच्या वडिलांकडे म्हणजे राजाकडे नारद महर्षी गेले. त्यांचं स्वागत झालं, संतांचं पूजन झालं, बसले आणि विचारलं. राजाने विचारलं, म्हणे महाराज माझी एक शंका आहे तुमच्याकडे. म्हणे सांगा काय. माझ्या मुलीसाठी योग्य वर कुठे भेटेल तेवढं सांगा. नारद महर्षी म्हणे भाऊ नवरदेवले विचारा ना. अरे मीच नवरदेव आहे का, माझीच इच्छा आहे तिच्याबरोबर लग्न करायची, पण हा विना चिपुड्या आणि ह्या स्वरूपामध्ये माझं लग्न होईल का सांगता येत नाही. मग नारदाने स्वतःची व्यवस्था व्यवस्थित केली आणि नारदाने सांगितलं तुमच्या राजकन्येचा विवाह अशा व्यक्तीशी होईल ज्याचा रंग जगामध्ये दुसरा कोणाचाच नाही. आणि त्या राजकन्येने तीच अपेक्षा व्यक्त केलेली स्वयंवरासाठी. म्हणून भगवान नारद महर्षींनी विष्णू भगवंताकडे जाऊन आपला स्वरूप बदलून घेतलं आणि स्वयंवराला उभे राहिले. एक एक करता करता सगळ्या राजांना नाकारलं आणि नाकारल्यानंतर भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. नारदाला राग आला. नारदाने शाप दिला देवाला, ज्या स्त्रीसाठी तू मला फसवलं ती स्त्री तुला एक दिवस सोडून जाईल आणि तिच्यासाठी तुला जंगलामध्ये वनामध्ये रडत फिरावं लागेल. आणि ज्या वानराचं मुख तुम्हाला दिलं त्या वानराचं सहाय्य करून तुला तुझी पत्नी आणावी लागेल. म्हणून रामायणामधला प्रसंग आपण जो पाहतो, सीता मातेला शोधण्यासाठी वानरांचं सैन्य घ्यावं लागलं. त्याची बरीच कारणं सांगितली जातात. आपलं शिवपुराण आहे म्हणून रामायणात आपल्याला जायचं नाही. बरीच कारणं सांगितली जातात. असं म्हणतात की रामाचा विजय झाल्यानंतर सगळ्या वानरांची मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर सगळे वानर म्हणायला लागले, म्हणे का रे एवढ्या दिवसापासून आपण लढतोय, एवढ्या बोलू नका ना, बोलू नका, विक्षेप होतो. कसं आहे, जोपर्यंत माझे डोळे उघडेत ना तोपर्यंत मी चांगला बोलतो. डोळे बंद केले का मग तुम्हाला न समजणारा बोलणार. मग काय सांगणार. वानराची मीटिंग, हा बरोबर, त्यांची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं एवढ्या दिवसापासून आपण युद्ध करतोय, कोणासाठी लढतोय. म्हणे आपल्या देवाच्या पत्नीसाठी. कोणासाठी? सीतेसाठी. अरे वा, सीतामातेसाठी आपण युद्ध करत होतो ना. चला आता रावणाचा वध झालेला आहे. म्हणे मग अशोक वाटिकेमध्ये सीतामाता बसलेली आहे, घेऊन या बरं का सीतामातेला. सीतामातेला पालखीमध्ये आणलं. सीतामाता पालखीतून उतरली. सगळ्या वानरांनी पाहिली सीतामाता आणि पाहिल्याबरोबर हनुमंतरायांना असं वाटलं की सीतामातेला पाहिल्याबरोबर वानर जयघोष करतील, आनंदाने आनंद व्यक्त करतील. वानरांनी सीतामातेला पाहिलं आणि सगळे नाराज झाले. सगळे नाराज झाले. सगळ्यांनी पाठ फिरवली, दुसरीकडे निघून गेली. एक एक करता करता सगळे वानर जमले आणि एकमेकांशी गप्पा मारू लागले. म्हणे खरे आपण जिच्यासाठी एवढं युद्ध केलं ती आपल्या भावकीचीच नाहीये. म्हणजे कळालं का, ती वानर नाहीच आहे, ती एक स्त्री आहे. आणि जी वानर नाहीये तिच्यासाठी आपण एवढं युद्ध केलं. कितीतरी वानर आपली गेलीत, एवढं सैन्य आपलं गेलं, तिच्यासाठी आपण युद्ध केलं. म्हणजे काय, रामचरित्र मानसमध्ये असं वर्णन आलेलं आहे की वानरांनी असं सांगितलं, म्हणे ज्या लोकांना शेपटी नाही ती आपल्या भावकीतले नाहीत आणि त्यांच्यासाठी आपल्याला एवढं युद्ध करावं लागलं. म्हणून त्यांच्या नावाचा त्याग. गोड वर्णन आहे रामायणामध्ये, खूप विस्तार आहे त्याचा. आणि त्या अयोध्येमध्ये वानरांनी त्या नावाचा त्याग केला. म्हणून लक्ष देऊन ऐका, वानर कधी सीताफळ खात नाही, कारण त्या फळाचं नाव सीता आहे. रामायणामध्ये बराच उल्लेख आहे, सुंदर उल्लेख आहे. भगवान परमात्म्याला शाप मिळाला आणि शाप मिळाल्यानंतर भगवान परमात्म्याने तो मान्य केला. पुढे गेल्यानंतर शिव महापुराण कथेमध्ये योग्यांचे प्रकार सांगितले जातात.
शिवयोगी कोणते कोणते आहेत? पहिला आहे क्रियायोगी, दुसरा आहे तपोयोगी आणि तिसरा आहे जपयोगी. क्रियायोगी कोणाला म्हणतात? जो स्वतःचं धन खर्च करून पूजा करतो त्याला क्रियायोगी म्हणतात. क्रियायोगी त्याला म्हणतात स्वतःचं धन करून खर्च करतो पूजा करण्यासाठी, त्याला क्रियायोगी. क्रिया म्हणजे कर्म. कर्म करत असताना आपण कशा पद्धतीचं कर्म करतो, स्वतःच्या धनाने करतो का दुसऱ्याच्या धनाने करतो, तेही आपल्या लक्षात पाहिजे. काय नाही नाही कुत्रा होता म्हणतं का काय असा सांगू. कर्म कोणत्या पद्धतीने करतो त्यानुसार योगी. आपण धन खर्च करून कर्म करतो, क्रिया करतो, त्यानुसार जी आपण पूजा करतो त्याला क्रियायोगी असं म्हणतात. धन खर्च करून कोणती कोणती पूजा केली जाते? धन खर्च करून आपण देवाऱ्यासमोर बसतो का? नाही, ती आपली नित्य पूजा. धन खर्च करून कोणती पूजा केली जाते? एकच पूजा मांडली जाते, तिला दान असं म्हणतात. आपल्या जवळचं जे असेल त्याच्यातलं मूठभर का होईना, कणभर का होईना दान स्वरूपामध्ये दिलं पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्राने हजारो उपाय, हजारो पर्याय आपल्या समोर ठेवलेले आहेत. दान कुठे करावं, कशा पद्धतीने करावं. 4 प्रकारचं दान म्हटलं जातं: ध्रुवदान, त्रिकदान, नित्यदान आणि नैमित्तिक दान. असे 4 प्रकार दानाचे सांगितले जातात. कशा पद्धतीने दान केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे. दानामध्ये दोष सांगितले जातात. अवेळी दान देऊ नये, दान देऊन पश्चाताप करू नये, खूप पात्रास दान देऊ नये, ज्याची पात्रता नसेल त्याला काही देऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणून क्रियायोगी बनत असताना, क्रियायोगी कोणाला म्हणतात तर स्वतःचं कर्म हे दान स्वरूपामध्ये जेव्हा व्यक्त करतो तेव्हा. मग महाराज दान करायला कुठे कुठे गेलं पाहिजे? कुठे जाऊ नका. भरपूर ठिकाणी तुम्ही दान करू शकतात. ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यायचे तिथे पैसे द्या. तन, मन आणि धन 3 गोष्टींनी दान करण्याचा प्रयत्न करा. सेवा करायची असेल तर 3 गोष्टींनी करा. एक सांगू का? एखाद्या मंदिराला जर तुम्ही 1 लाख रुपये जरी दिले तरी सुद्धा त्या मंदिराच्या बांधकामामध्ये थोडीशी 2 गमेली का होईना रेती वाहण्याचं काम करा, 5 विटा का होईना उचलण्याचं काम करा. कारण तुम्ही दिलेले 1 लाख रुपये धन आहे, तुमच्या देहाची सेवा नाही. कोणत्याही मंदिरावर गेल्यानंतर, देवाचं दर्शन घेतल्यानंतर जर का माती दिसली, कचरा दिसला तर मंदिराला झाडू मारा. देवाचं दर्शन हा दृष्टीची सेवा आणि झाडू मारणं ही देहाची सेवा. दक्षिणापेटीमध्ये 100 रुपये टाकणं ही धनाची सेवा, पण मंदिराची स्वच्छता करणं ही शारीरिक सेवा. तन, मन आणि धन 3ही गोष्टींनी सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याला क्रियायोगी असं म्हणतात. शिवपुराणामधला पहिला योगी सांगितला जातो. दुसरा योगी सांगितला जातो तपोयोगी. तपयोगी म्हणजे काय? सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून जो क्रिया करतो त्याला तपयोगी असं म्हणतात. सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून म्हणजे काय? सर्व इंद्रियांची एकाग्रता करून. आता ऐकायला जड जाईल पण ऐका. सर्व इंद्रियांची एकाग्रता केल्यानंतर सुद्धा महाराज एकाग्र झालेलं मन आमचं जास्त वेळ स्थिर राहत नाही. जास्त वेळ स्थिर राहत नाही. काय होतंय? अनेक कारणांनी आम्ही मन एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रोज संध्याकाळी जपमाळ करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जर चुकून जर का गुरुमनी निघून गेला पुढे आणि जर लवकर नाही आला ना तर अर्ध्या डोळ्याने तो पाहतो मनी संपला का काय खाली. जपमाळ, जपामध्ये दोष सांगितलेले आहेत. मनाची एकाग्रता आम्ही अनेक मार्गाने करतो महाराज. आम्ही भजन लावल्यानंतर देवपूजेला बसतो, वेगळा विषय. मनाची एकाग्रता करतो, इंद्रियांचं दमन करतो, इंद्रियांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या ठिकाणी वाईट गोष्ट पाहिल्यानंतर जर का तो ज्ञानी असेल तर तो त्याच्या डोळ्याला उपदेश करतो, कुठे पाहतोय? कारण ही 5 लोक खूप वाईट आहेत आपल्या देहामध्ये. पाहणारी दृष्टी खूप वाईट आहे, ऐकणारे कान खूप वाईट आहे, सुगंध घेणारं नाक खूप वाईट आहे, खाणारं तोंड खूप वाईट आहे. वाईट आहे. ह्या गोष्टी आवरणं खूप कठीण आहे. सांगू का? जी गोष्ट तुम्हाला ऐकायची नसेल ती न ऐकण्यासाठी कानात बोट टाका, एकदम असे घट्ट बंद करा कान, तरी सुद्धा आवाज आल्याशिवाय राहत नाही.
बऱ्याच गोष्टी आहेत. इंद्रियांना एकत्रित करणं, इंद्रियांवरती संयम ठेवणं, इंद्रियांवरती ताबा ठेवणं, आपण अनेक प्रकारे त्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं, एकदा इंद्रियांवरती ताबा ठेवल्यानंतर स्थिरता प्राप्त होते. पण महाराज, ती स्थिरता आमची कायमस्वरूपी नसते. कारण ती स्थिरता कालांतराने एखादी घटना घडली किंवा एखादा विक्षेप जर झाला तर सगळ्या इंद्रियांची स्थिरता नष्ट होते. सगळ्या इंद्रियांची स्थिरता नष्ट होते. आमचं यावर्षी 3ऱ्या दिवसाचं कीर्तन होतं सप्त्यामध्ये. आणि 3ऱ्या दिवसाचं कीर्तन सुरू असताना अर्ध कीर्तन झालं. अगदी शांत सगळे बसलेले आणि सगळे शांत मनाने बसलेले, एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकतायत. आणि साप निघाला. नाही, खरंच निघाला बरं. हो, खरंच निघाला. आणि मग तो पायरीवरून तिकडे फिरला बिचारा, तिकडे गेला. आणि बाकीचे तिथे होते बरीच मंडळी, लगेच त्याला मोक्ष देऊन टाकला. अजिबात उशीर केला नाही, लगेच कैलासपती महादेवाच्या पायरीवरच निघाला होता. काय झालं, एकाग्र मन असताना फक्त थोडासा विक्षेप झाला तरी मनाची चंचलता वाढली. किती वाढली सांगू का? 2 दृष्टांत अगदी अर्ध्या मिनिटामध्ये देतो. मनाची चंचलता एवढी वाढली की 3ऱ्या दिवशी साप निघाला म्हणून 4थ्या दिवशी पायरीवरनं चप्पल खाली पडली तरी जोडून माणूस चमकाय घ्या. काय पडली खाली? चप्पल. एकाग्र झालेली अवस्था कशामुळे भंग पावली? कारण विक्षेप आपल्या डोक्यामध्ये बसला, विक्षेप आला डोक्यामध्ये. म्हणून इंद्रियांचं दमन करणं, इंद्रिय ताब्यात ठेवणं सगळं खरं आहे महाराज. आम्ही ते करतो सुद्धा आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतो सुद्धा. पण त्याची स्थिरता जास्त काळ टिकत नाही. हो, टिकत नाही आमची. एकदा कीर्तनावरून गेलेत, 5-6 दिवसाची कीर्तनं होती महाराजांची. घरी गेलेत. घरी गेल्यानंतर बॅग वगैरे ठेवली आणि बॅग वगैरे ठेवल्यानंतर घरच्या लोकांना सांगितलं, मला 2 घास खायला द्या आणि मला निवांत झोपू द्या. 2 घास खाल्ले. मस्त संध्याकाळ झाली. गादी टाकली, उशी दिली, थंडीचे दिवस, चादर दिली पांघरायला, ब्लँकेट अंगावर ओढलं, उशीवर डोकं ठेवून झोपला. निवांत झोपला. 8 वाजलेत, गाढ झोपला. 9 वाजलेत, गाढ झोपला. एवढा शांत झाला, एवढा शांत झाला, एवढा शांत झाला की निवांत. तेवढ्यात आवाज आला. असं येते. कसं येते? असं येते महाराज. जोपर्यंत तुम्ही गाढ झोपले होते तोपर्यंत बरं होतं. पण भांड्याचा आवाज आला का झोप गेली. एकाग्र इंद्रिय करणं, इंद्रियांवरती संयम मिळवणं जरी झोपेमध्ये आपल्याला शक्य असेल तरी ते अधिक काळ टिकत. म्हणून जपयोगी कोणाला म्हणतात? जो स्वतःच्या इंद्रियांवरती इंद्रिय ताब्यात ठेवतो, कान ताब्यात ठेवतो, नाक ताब्यात ठेवतो, जीभ ताब्यामध्ये ठेवतो, डोळे ताब्यामध्ये ठेवतो, सर्वांगाची पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवतो. आणि ताब्यात ठेवल्यानंतर किंवा तो ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला जपयोगी असं म्हणतात शिवपुराणामध्ये. आणि 3रा योगी सांगितला जातो तपोयोगी त्याला म्हणतात. आणि 3रा योगी सांगितला जातो जपयोगी. जप करत असताना, तप करत असताना एक विक्षेप आहे, मनाची चंचलता. मनाची चंचलता किती आहे? बऱ्याच भजनामध्ये आपण म्हणतो. भगवान बाबा शापूरकर पूर्वी एक भजन म्हणायचे. मला पूर्ण तर काही आठवत नाही, ते पण आहे. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी, भजन तो बनता नहीं रे मन सैलानी.
अरे गादी चाहिए तकिया चाहिए पलंग हिंदुस्तानी, अरे गादी चाहिए तकिया चाहिए पलंग हिंदुस्तानी, और बीबी तो ऐसी चाहिए जैसी महारानी, भजन तो बनता नहीं रे मन से लानी। भजन बनतच नाही ना, कारण हे चंचल आहे. आपण भागवत कथेमध्ये एक भजन म्हणतो, कुठलं भजन आहे ते? ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गरदोल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी, सच कहता हूँ मेरी, तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की. मन चंचल आहे, म्हणून त्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात तपयोगी, जपयोगी, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे आणि ज्याच्या चित्तामध्ये निरंतर जप चालतो तो जपयोगी, जो क्रिया करतो तो क्रियायोगी. 3 योग्यांचे प्रकार शिव महापुराण कथेमध्ये आलेले आहेत. पुढचं आहे शिवलिंगाचे प्रकार किती आहेत. 2 प्रकार सांगितले जातात, एक आहे सूक्ष्मलिंग आणि एक आहे स्थूललिंग. सूक्ष्मलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त योग्यांनाच आहे. जे हजारो वर्ष हिमालयामध्ये तपस्या केल्यानंतर भगवान महादेवाची साधना करतात त्यांना सूक्ष्मलिंगाची पूजा करण्याचा अधिकार आहे. स्थूललिंगाच्या पूजेचा अधिकार विवाहित स्त्रियांना दिलेला आहे, पण त्या पूजेचेही काही नियम आहेत, बरेच नियम आहेत. कोणते कोणते नियम आहेत? भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये बसायचं असेल तर कुठे बसलं पाहिजे? मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्या गेल्या समोर महादेवाच्या बसतो आणि देवपूजा करायला सुरुवात करतो. पश्चिमेकडे तोंड करून जर का आपण महादेवाच्या मंदिरात बसलो तर नंदीचा शाप लागतो, माझ्या माझ्या मालकाच्या मध्ये तू का आला. उत्तरेकडे तोंड करून जर का महादेवाच्या मंदिरात बसलं तर गंगा मातेचा शाप लागतो, माझ्या माझ्या देवाच्या मध्ये का आला. पूर्वेकडे तोंड करून जर का पूजेला बसलं तर माता पार्वतीचा शाप लागतो, आमच्या पती पत्नींमध्ये तू का बसला. आणि दक्षिणेकडे तोंड करून बसण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण ती योनी आहे राक्षसाची. जिथे भगवान महादेवाचं शिवलिंगावरून पाणी जातं त्या जागेत कोणालाही बसण्याचा अधिकार नाही, म्हणून अर्ध प्रदक्षिणा महादेवाची करायची असते. मग महाराज पूर्वेकडे तोंड करून बसायचं नाही, पश्चिमेकडे तोंड करून बसायचं नाही, उत्तरेकडे तोंड करून बसायचं नाही. मग मंदिरात जायचं कशाला, पूजा कशी करायची? नैऋत्य दिशेला बसायचं महादेवाच्या मंदिरात. आणि नैऋत्य दिशेला बसल्यानंतर डावा हात
उजव्या बाजूला ठेवायचा आणि उजवा हातातली फक्त 3 बोटं शिवलिंगाला लावायची. जमलं तर आपलं कपाळ त्या योनी भागावर ठेवा आणि दर्शन घ्या. याच दर्शनाने महादेवाचा लाभ होतो दर्शनाचा, नाही तर नाही. शिवमहापुराण कथेमध्ये त्याचे नियम दिलेले आहेत. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला व्यासपीठावरून सांगतोय त्या ज्यांना खोट्या वाटत असतील त्यांनी दुपारी या पेटीमध्ये शिवपुराण ग्रंथ आहे, पान नंबर सांगतो, त्याच्यावर स्वतः वाचून घ्या. आपण भगवान महादेवाची पूजा करायला गेल्यानंतर आहे ना, आपण असं बसतो ना, मांडी घालून त्या महादेवाच्या जवळ, एका हाताने पाणी टाकतो आणि एका हाताने शिवलिंगाचा अभिषेक करतो आपण. आणि त्या शिवलिंगाला काही काही भाविक, काही काही भाग्यवान एवढं घासतात, एवढं घासतात, जसं दाखलचं लेकरू अंग धुतात नाक काढतोय असं घासून 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 घासून. नाही 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 नाही, आपण महादेवाच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत आपला हात पवित्र होता का तेवढं लक्षात ठेवा. म्हणून शिवलिंगाला स्पर्श करू नका. महिलांनी तर अजिबात करू नये. शिवलिंगाला स्पर्श करायचा असेल तर फक्त या मधल्या बोटाने, हे बोट वरती ठेवायचं शिवलिंगावरती, डावा हात इकडे ठेवायचा आणि योनीवरती आपलं कपाळ ठेवायचं, बस. याच्यावर दर्शनाचा अधिकार नाही. नैऋत्य दिशेला बसा आणि विशेष कमीत कमी वेळेमध्ये महादेवाच्या मंदिराच्या बाहेर निघा. जेवढा जास्त वेळ तुम्ही मंदिरात घेणार तेवढा दोष तुम्हाला जास्त लागणार. म्हणून तात्काळ दर्शन घेऊन निघायचं असतं. जुनी लोक म्हणायची, महादेव पार्वतीच्या फेऱ्यात माणूस सापडला का वेडा व्हायचा, कारण तो फेरीमध्ये सापडायचा त्यांच्या. आजपर्यंत महादेवाच्या फेरीमध्ये जो जो सापडलाय त्याला दोषच लागलेला आहे. कैलास आहे, कैलासाच्या खाली एक वन आहे, एक डोंगर आहे, म्हणजे एक रान सोडलेलं आहे तिथे मोकळं. आणि त्या जंगलामध्ये महादेव पार्वती क्रीडा करत असताना साधू आले आणि आल्यानंतर त्यांची क्रीडा विक्षेप झाली. म्हणून त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये शाप दिला गेला की याच्यामध्ये जो पण येईल तो नपुसक होईल. आजही कैलासाला, कैलासाची जी कृती आहे ना, कैलास पर्वताची, त्याच्या उत्तर दिशेला ते जंगल आहे आणि त्या उत्तर दिशेला असलेल्या जंगलामध्ये कोणीही जात नाही. म्हणून कैलास पर्वताची प्रदक्षिणा सुद्धा अर्धीच होते. शिवलिंगाची जाऊ द्या, त्या शिवलिंगाचं महात्म्य आणि मंदिरामधल्या शिवलिंगाचं महात्म्य सारखंच आहे. कारण भगवान महादेव कैलास स्वरूप आहे, तो कैलासाचा राजा आहे. आपण श्लोक म्हणतो ना, कैलास राणा, राणा म्हणजे राजा आहे, कैलासपती आहे. म्हणून त्या दिशेला आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, महादेवाला जल अर्पण करताना खंडित जल अर्पण करायचं नाही. एकदा पाण्याची धार सुरू केली का ती थांबवायची नाही, आणि जिथे पाण्याची धार थांबली तिथून पुढे पाणी अर्पण करायचं नाही. भगवान महादेव नित्य आहेत, खंडित नाही आहेत. म्हणून गेल्यानंतर तांब्यातलं जल जर का अर्पण करायचं असेल तर अखंडित अर्पण करा. बादली भरून घेऊन गेल्यानंतर 3-3 तांब्या ओतू नका. बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं चुकतात. बरेच माणसं शिवलिंगाला कुंकू लावतात. भगवान महादेवाला कुंकू चालत नाही, कुंकू लावायचा नसतो. म्हणून विवाहित महिलांनी स्थूल लिंगाची पूजा करत असताना बऱ्याच गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, अडचणीचे 4 दिवस आपण धर्मशास्त्रानुसार मानतो महिलांचे, आणि 4 दिवस त्यांना पूजा करायला चालत नाही. पण महादेवाच्या मंदिरात जायचं असेल तर किमान 6 दिवसानंतर गेलं पाहिजे. 8 दिवसानंतर मारुतीच्या समोरून गेलं पाहिजे. बरेच नियम आहेत. थोडं 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 आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं शक्य करण्याचा प्रयत्न करा. भगवान महादेवाला त्रिपुंड लावण्यासाठी 3 बोटांचा उपयोग करा. आणि 3 बोटांचा उपयोग करताना एकदा दक्षिणेकडे बोट ठेवल्यानंतर उत्तरेकडे सरकवले का परत त्याला पाठीमागं बोट न्यायची नसतात. भस्माचं बोट एकदा ठेवलं, कपाळावर जेवढं आलं तेवढंच, त्याला परत उलटं सुलटं घासायचं नसतं. भगवान महादेवाला त्रिपुंडच लावलं जातं. त्रिपुंड का लावलं जातं? एकेका पुंडामध्ये म्हणजे एकेका रेषेमध्ये 9 देवांचा वास आहे. प्रत्येक रेषेमध्ये सत्व, रज आणि तम
तीन गुणांनी युक्त ते त्रिपुंड आहे. आणि मधला जो आकार दिला जातो, ज्याला आपण त्रिनेत्र म्हणतो, तो भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून स्थूल लिंगाची पूजा करताना तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. हळद व्हायची नसते महादेवाला, हळद पार्वती मातेला व्हायची असते. कारण दोन गोष्टी सौभाग्याच्या आहेत. लक्ष देऊन ऐका. कोण किती मोठा बाबा आला, किती मोठा महात्मा आला, किती मोठा संत आला, कितीही मोठा देवाचा देव जरी आला, तरी त्याच्या पायाला दोन गोष्टी लावायच्या नसतात. एक हळद आणि दुसरा बुक्का. कारण हळद हे तुमच्या सौभाग्याचं प्रतीक आहे. त्याला दुसऱ्याच्या पायावर लावू नका. किती मोठा बाबा असेल तरी त्याचे पाय धुतल्यानंतर पदरानं त्याचे पाय पुसू नका. पदर ही तुमची लज्जा आहे, त्याच्याने पाय पुसू नका. कपडा घ्या एखादा, त्याच्याने पाय पुसा. कोणत्याही बाबाच्या पायावरती हळद लावू नका आणि बुक्का सुद्धा लावू नका. का लावू नका? कारण जसं तुमचं सौभाग्याचं प्रतीक हळद आहे, तसं वारकऱ्यांच्या सौभाग्याचं प्रतीक बुक्का आहे. म्हणून बुक्का पायावर लावायचा नसतो. आमच्या पांडुरंगाचं लेणं आहे ते आम्हाला. आमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे त्याच्या नावाचं, तुळशी माळेचं. आणि आम्ही कायम सौभाग्यवती असतो. सुतकामध्ये सुद्धा बुक्का लावायला चालतो, माहिती आहे ना? हो. म्हणून अखंड सौभाग्यवती जीवन वारकऱ्यांचं असतं. कधीच कपाळ खाली राहत नाही त्यांचं. सुतक असलं तरी बुक्का लावायला चालतो. भगवान महादेवाची पूजा करताना तेवढं लक्षात ठेवा. अनेक नियम आहेत, आपण थोडे थोडे त्याच्यामध्ये पाहूया. स्थूल लिंगाचे 5 प्रकार सांगितले जातात आज. एक आहे स्वयंभू, एक आहे बिंदू, एक आहे प्रतिष्ठित, एक आहे चरलिंग आणि एक आहे गुरुलिंग. पहिला आहे स्वयंभू. स्वयंभू मध्ये जे जमिनीतून स्वतः प्रकट झालेला आहे असं स्वयंभू. स्वयंभू महादेव आपल्या भारतामध्ये जर का पाहिलं तर आपण 12 ज्योतिर्लिंग आपण पाहतो. थोडंसं वेगळं सांगून जातो तुम्हाला. नगर जिल्ह्यामध्ये मढी म्हणून गाव आहे, कानिपनाथाची मढी. आणि त्या मढीच्या खाली वृद्धेश्वर म्हणून महादेव आहे. वृद्धेश्वर, त्या वृद्धेश्वर महादेवाच्या 2 कथा सांगितल्या जातात. कधीतरी गेले मौटा देवीला तर त्या परिसरात जा. त्या वृद्धेश्वर महादेवाचे 2 महत्व सांगितले जातात. वृद्धेश्वर म्हणजे वृद्ध म्हणजे वाढणे, आणि वृद्ध म्हणजे म्हातारा. एकदा असं झालं, स्वर्गातील सगळ्या लोकांची पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर वाढण्याचं काम कोणी करावं म्हणून माता पार्वतीने जेवण बनवलं. जेवण बनवल्यानंतर सगळ्या संतांची पंगत बसली अशी आणि वाढायला भगवान महादेव लागले. वाढता 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 भगवान महादेव थकले आणि थकल्यानंतर पार्वती मातेला म्हणायला लागले, उमा माझ्याकडनं वाढणं होणार नाही. म्हणे मग काय, मी आता थकलो, मग आता मी आता इथेच थांबतो, मी इथून आता जाणार नाही. आणि वाढता वाढता देवाला म्हातारपण आलं म्हणून त्याला वृद्ध म्हणतात, म्हणून त्याचं नाव वृद्धेश्वर आहे. आणि दुसरं महत्व सांगितलं जातं की वृद्ध म्हणजे ते शिवलिंग प्रत्येक वर्षी एका तांदळाच्या दाण्या एवढं वाढतं. मंदिरामध्ये 1000 वर्षाची परंपरा आहे. स्वयंभू महादेवाचं लिंग आहे. ती स्वयंभू महादेव त्याला म्हटलं जातं. काही ठिकाणी स्थापना केली जाते महादेवाची. दुसरं बिंदुलिंग. बिंदुलिंग म्हणजे काय, आपल्या देवाऱ्यामध्ये जे आपण चांदीचे देव बनवतो ना, चांदीचे देव असतात की नाही, एक माळ असते, त्याच्यामध्ये किती देव असतात? किती असतात? 5. पहिला नाही, आकडा बरोबर आहे. 50 मार्क भेटले तुम्हाला, काय अडचण नाही. पहिला नाही, दुसरा नाही, बर 5 पैकी एक. कुलदेवता, बरोबर, आपली कुलदेवता. दुसरा काळ भैरव. कानबाई. कानबाई. 1 रुपया असतो का प्रत्येकाचा? त्या देवारांमध्ये, त्या माळेमध्ये 1 रुपया असतो. 50 पैसे जुने काहीतरी अडकवलेले असतात, बरोबर आहे.
त्या 5 देवतांमध्ये 2 प्रमुख देव मानले जातात, एक कुळदेवी आणि एक कुळदैवत. आपल्या सर्वांची कुळदेवी वेगवेगळी आहे, पण आपल्या सर्वांचं कुलदैवत एकच आहे, खंडोबा. ते चांदीचे देव बनवले जातात आणि ते चांदीचे देव बनवल्यानंतर कालांतराने घरामध्ये लग्न आल्यानंतर काय करतात त्या देवाला? नवीन बनवतात किंवा मग वाढवतात किंवा मग उजळून आणतात. बरोबर आहे ना? उजळून आणतात त्यांना देवांना. का? कारण प्रत्येक धातूला दोष आहे. सोन्याचा देव जर का बनवला तर 100 वर्षानंतर त्याला मोडावा लागतो. चांदीचा देव बनवला तर 75 वर्षानंतर त्याला मोडावा लागतो. पितळाचा देव बनवला तर 50 वर्षानंतर त्याला मोडावा लागतो. काशाचा देव बनवला तर 25 वर्षानंतर त्याला मोडावा लागतो. लोखंडाचा देव जर बनवला तर प्रत्येक 12 वर्षानंतर त्याची मोडघड करावी लागते. लोखंडाचा बनवलेला देव जर का 12 वर्षानंतर पुढे गेला तर त्याचा दोष आपल्याला लागतो, म्हणून तो देव मोडून दुसरा बनवून आणावा लागतो. म्हणून विद्रूप झालेल्या मूर्त्या देवाऱ्यामध्ये ठेवत नाही. त्याचं कारण ते आहे, त्याची पूजा होऊ नये. विद्रूप अवस्थेमध्ये त्याची पूजा होऊ नये. म्हणून बिंदुलिंग कोणाला म्हणतात? एखाद्या घरामध्ये एक चांदीचं ते आपण त्याला काय म्हणतात खांदेची आपल्या भाषेमध्ये ते हे बनवून आणतात ना, देवीचं देवाचं वगैरे, असं टाक म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये. तो चांदीचा टाक जर का भगवान महादेवाचा बनवलेला असेल तर त्याला बिंदुलिंग असं म्हणतात. त्या बिंदुलिंगाचं महात्म्य असं सांगितलं जातं की सकाळी त्याची पूजा करत असताना त्याला जो आपण अभिषेक घालतो पाण्याचा, ते अभिषेक घालताना जे पाणी असतं सेपरेट त्या देवाचं अभिषेक घातलेलं पाणी बाजूला काढावं लागतं, नंतर दुसऱ्या देवाच्या आंघोळी करावं लागतात. ते टाक चांदीचं, त्याला बिंदुलिंग असं म्हणतात. तिसरं जर आपण पाहिलं तर प्रतिष्ठित लिंग. कोणतं प्रतिष्ठित? आपल्या गावामध्ये भगवान महादेवाचं मंदिर आहे, नर्मदेश्वर महादेव. त्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो. त्या मंदिराची आणि आमच्या मंदिराची एकाच दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली वासऱ्याची. आपण भगवान नर्मदेश्वरचं शिवलिंग पाहिलं किंवा मारुतीरायांजवळ पण भगवान महादेवाचं मंदिर आहे ना, शिवलिंग आहे ना इथे पण. ह्या ज्या आपण स्थापना करतो, ब्राह्मण देवतांना बोलवतो आणि त्यांच्या मंत्राच्या उच्चाराने आपण प्राण प्रतिष्ठित करतो त्या दगडामध्ये. आणताना तो दगड असतो आणि त्याच्यामध्ये प्राण ओतला जातो मंत्राद्वारे आणि ती प्राण प्रतिष्ठा होते. प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर जो देव तयार होतो त्याला प्रतिष्ठित लिंग असं म्हणतात. ते माणसाने तयार केलेलं लिंग आहे. आणि चौथा आहे चरलिंग. चरलिंग म्हणजे कुठे? ज्याला देवी देवतांनी आपल्या शिरावर धारण केलेलं आहे ते चरलिंग. कोणत्या कोणत्या देवांनी? प्रत्येक देवाच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. काय शिवलिंग. हा, तेवढीच अडचण आहे माझी, दुसरी काहीच नाही. काय होतं, एकदा वारं निघालं का मग जल्दी येत नाही. शिवलिंग अनेक देवतांच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. तुम्ही पाहिलं असेल, तुळजापूरला जा, कोल्हापूरला जा, देवींनी शिवलिंग धारण केलेलं आहे. जा पंढरपूरला, भगवान पांडुरंगांनी महायोगपीठे तटे वेमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. हे जे पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती शिवलिंग अनेक प्रकाराने भगवान शंकराला धारण केलेलं आहे, त्याला चरलिंग असं म्हणतात. आणि पाचवा आहे गुरुलिंग. म्हणजे आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण ज्या शिवलिंगाची स्थापना करतो त्याला गुरुलिंग असं म्हणतात. म्हणून भगवान महादेवाचे 5 लिंग आज सध्या आपल्या सृष्टीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी आपल्या जवळ जे आहे ते आहे स्थूल लिंग किंवा प्रतिष्ठित लिंग भगवान महादेवाचं, ज्याच्या पूजा करण्याचा अधिकार तुम्हा आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर भगवान महादेवाला कोणत्या कोणत्या वस्तू लागतात त्याचं चिंतन थोडंसं आपण करूया. भगवान महादेवाचं भूषण आभूषण काय आहे बरं?
भगवान महादेवाला पूजेसाठी सगळ्यात पहिलं काय लागतं? भस्म. भस्म लावल्यानंतर पूजा पूर्ण होते आणि त्याच्यानंतर बिल्वपत्र आहे. पहिला आहे भस्म. भस्माचे 3 प्रकार आहेत. एक लोकाग्निजनित भस्म, एक वेदाग्निजनित भस्म. लोकाग्निजनित म्हणजे जे लोकांच्या प्रपंचासाठी निर्माण झालेलं आहे ते, आणि एक वेदाग्निजनित भस्म आणि एक शिवाग्निजनित भस्म. 3 भस्माचे प्रकार आहेत. लोकाग्निजनित भस्म म्हणजे लोकांनी अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यापासून जे भस्म तयार झालं त्याला लोकाग्निजनित भस्म. भस्मच आहे, बरोबर आहे ना? भगवान महादेवाला लावलं जातं तेच आहे. आणि आपल्या चुलीमधली जी राख आहे तिला सुद्धा काय म्हणतात? भस्मच म्हणतात. आलं का लक्षात? पण चुलीमधली जी राख आहे ना तिला साधं भस्म म्हणतात. ते आपल्याला कुठेच वापरता येत नाही. त्याला वापरण्याची क्रिया सांगितलेली आहे भांडे घासण्यासाठी, बरोबर आहे ना? घरातल्या भांड्यांची शुद्धी करण्यासाठी ते भस्म वापरलं जातं. असं म्हणतात चुलीतल्या राखेने जर का भांडे घासले तर त्या भांड्यातला दोष नष्ट होतो आणि त्याच्यामध्ये संग्रहित केलेलं अन्न हे शुद्ध असतं. म्हणून राखेने भांडी घासली जायची पूर्वी. आता नवीन नवीन लिक्विड आले, नवीन नवीन साबण आले, आणि अर्धा तास भांडी घासल्यानंतर सुद्धा पाण्याचा ग्लास हातात आल्यानंतर त्या घरात कोणता साबण वापरला जातो ते पाणी पिणाऱ्याला कळतं का? कोपऱ्याला लागलेला असतो साबण. राखेने भांडे स्वच्छ करत चला. ज्यांना दातांचा त्रास असेल त्याने चुलीतली राख घ्यायची, गौरीची, आपली शेणाची गौरी असते ना, ती पेटल्यानंतर जी राख निघते ना त्या राखेने दात घासायचे. हिरड्या मजबूत होतात. फक्त त्या राखेमध्ये दुसरी राख कालवायची नाही. नहीं तो कोई किसमें मगन, कोई किसमें मगन. आन देव, आन देव, आन देव. राखेने भांडे स्वच्छ केल्यानंतर घरातले दोष निघून जातात. स्लॅबचं घर असू द्या, लादी लावलेली असू द्या, टाईल बसवलेली असू द्या, फिटिंग केलेली असू द्या, POP केलेली असू द्या, पण संपूर्ण घरातून 1 फुटाचा का होईना कोपरा शेणाने सारत चला. शेणाने सारत चला, गाईच्या शेणाने. 1 कोपरा का होईना, लादीवरच सारा. लादीवरच, आता काही मातीची घरं राहिलीच नाहीत, लादीवरच सारा. पण 1 फुटाचा का होईना कोपरा सारा. घराला घरपण जिवंत ठेवा. स्वस्तिक बनवत असताना आपण पाहिलं, स्वस्तिक बनवताना बरीच माणसं असं वेगळं स्वस्तिक बनवतात. स्वस्तिक बनवत असताना योग्य क्रिया अशी की ठेवलेलं बोट हे मध्ये आलं पाहिजे. स्वस्तिक बनवताना बाहेर निघालं नाही पाहिजे, कारण जाणं आपल्या धर्मामध्ये अपशकुन आहे, येणं आपल्या धर्मामध्ये लाभ आहे. म्हणून स्वस्तिक बनवताना वरून बोट खाली, खालून वर, इकडनं असं, इकडनं असं, वरून मध्ये बोट जायला पाहिजे आपलं ओढताना. क्रिया आहे. म्हणून ती जी चुलीमधली राख आहे ना ती पोट भरण्यासाठी तयार झालेली, म्हणून ती विधीला कोणत्याही क्रियेला वापरता येत नाही. त्याला लोकाग्निजनित भस्म असं म्हणतात. दुसरा हे वेदाग्निजनित भस्म. वेदाग्निजनित म्हणजे कोणतं? जे वेदांचा मंत्राचा उच्चार केल्यानंतर यज्ञकुंडातून काढलं जातं त्याला वेदाग्निजनित भस्म असं म्हणतात. नवरात्रीमध्ये अष्टमीला होम केला जातो का तुमच्या गावात? केला जातो ना? करायला पाहिजे. आणि त्या होमकुंडामध्ये बऱ्याच वस्तू टाकल्या जातात. असं म्हणतात त्या होमकुंडामध्ये टाकलेला रुपया जर असेल, यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जर तो रुपया आणला आणि तो जर का आपल्या लहान लेकराच्या कमरेला बांधला तर त्याला वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही असं म्हणतात. फक्त टाकताना व्यवस्थित टाका आणि त्या होमकुंडामध्ये बसणार एवढंच टाका. नाही कळालं? आपण नवीन नवीन उजळणी करून घेतो त्या होमकुंडामध्ये. जाऊ दे, आपला विषय नाही तो. आपलं काय होतंय, आपण रस्ता सोडून बाहेर जातो मग बरंचसं चिंतन राहून जातं आपल्याला. आज आपल्याला बाहेर जायचंच नाही कुठं. चालू जाऊ द्या. वेदाग्निजनित भस्म दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार सांगितला जातो शिवाग्निजनित भस्म, म्हणजे ज्या यज्ञामध्ये बिल्वपत्राचंच भस्म तयार केलं जातं
त्याला शिवाग्नी जनित भस्म असं म्हणतात. भस्माचे 3 प्रकार आहेत. भस्म तुम्ही महादेवाच्या नावाने कपाळाला लावलं तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. भगवान महादेवाने आपल्या शिवगणांना सांगून ठेवलेलं आहे, ज्याच्या कपाळाला भस्म असेल त्याला कैलासावर घेऊन यायचं म्हणून कपाळाला भस्म असायला पाहिजे. काहीतरी कोणत्या तरी देवाचा गंध असला पाहिजे कपाळावरती. म्हणून भस्माचं विशेष महत्व असं सांगितलं जातं की एक अति पाप करणारा माणूस, खूप पापी माणूस, आणि कधी पुण्याचं काम केलं नाही, कधी देवाची पूजा केली नाही, कधी मंदिरात नाही, कधी सप्त्याला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी सत्संगाला नाही, कधी बैठकीला नाही, कधी कुठे नाही, कुठेच नाही, असा माणूस जीवन जगला आणि मेल्यानंतर त्याचं मरण असं भयानक झालं. गावाच्या बाहेर गेला आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर उकिरड्याजवळ जाऊन पडला. मेला तो तिथेच, बराच वेळ तिथेच पडला होता तो. आणि कुत्रा आला तिकडनं. कुत्रा आल्यानंतर कुत्रा त्या उकिरड्याजवळ गेला आणि तिथे राख पडलेली होती, त्या राखीमध्ये तो लोळला. आणि लोळल्यानंतर आला आणि झोपलेल्या माणसाला त्याने पाहिलं आणि अगोदर त्याच्या डोक्याचा वास घेतला. त्याला असं वाटलं की हा जिवंत आहे की मेलेला आहे माहिती नाही, म्हणून हळूच त्याच्याजवळ गेला. आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर तो जेव्हा जायला लागला तेव्हा त्याचं अंग झटकलं गेलं आणि त्याच्या केसांमधली थोडीशी राख त्या माणसाच्या कपाळावर पडली. परिणाम असं म्हटलं जातं की भगवान महादेवाने सांगितलं सर्वांना, म्हणे जा आणि त्याला घेऊन या कैलासामध्ये आणि आणताना पालखीने आणा. शिवगण गेले, यमदूत आले, म्हणे हा सगळ्यात मोठा पापी होता, याला तुम्ही कसं काय नेताय? आमच्या महादेवाने सांगितलंय त्याला घेऊन या आणि पालखीत घेऊन या. अरे पाप्याला कुठे पालखीत नेताय? नाही नाही नाही, पालखीत घेऊन या सांगितलंय. पालखी बनवली, त्याला पालखीत घातलं, नेलं कैलासावर. भगवान महादेवाला यमदूताने विचारलं, देवा हा काय प्रकार आहे? अहो ज्याने आयुष्यभर कधी पुण्याचं काम केलं नाही, देवादिकांची पूजा नाही, काही नाही, तुम्ही त्याला कैलासात, ते पण पालखीने. भगवान महादेव, बोळा महादेव आपला महादेव म्हणायला लागला, म्हणे तुम्हाला कळत नाही, अरे माणसाने माणसाला लावलेलं भस्म एकदा बरोबर आहे, पण हा माझा भक्त एवढा पुण्यवान होता की याला भस्म लावायला कोण आला? कोण आला? असं आहे ते. कुत्रा आला. आणि कुत्र्यात आपण कोणता देव मानतो? खंडेराव कोणाचा अवतार? ज्याला महादेव भस्म लावायला जात असेल त्याला पालखीत नाही आणायचं, तर मग काय चालत आणायचं का? एवढा भाग्यवान आहे म्हणे माझा भक्त, याला भोळा महादेव म्हणतात. कुत्र्याने भस्म टाकलं तरी सुद्धा. म्हणून भस्माचं महात्म्य सांगितलं जातं. भस्मासूर होता, भस्मासुराची कथा आपण ऐकली असेल, आपल्या चिंतनात नाहीये. चला पुढे जाऊया आपण थोडं. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या जातात. भस्मा किती प्रकाराचं आहे आणि दिसायला जरी सारखं असलं तरी त्याचं ठिकाण बदललं का त्याचं महत्व बदलतं. मी कथेमध्ये एक विषय सांगत असतो शिवपुराणामध्ये, तुमच्या अनुभवामध्ये असेल, बरीच मंडळी नवीन आहे. मला सांगा, लग्न लागताना आदल्या दिवशी काय लावतात? हळद लावतात. हळद लावल्यानंतर नवरदेवाला बाहेर जाऊ देतात का? तुमना गाव मध्ये लग्न होतच ना? बरं आहे, मग बाहेर जाऊ देत नाही नवरदेवाला. आणि जर गेला तर त्याच्या बरोबर 2 माणसं असतात. भाऊ एकटा जाऊ नको बरं. आणि कट्यार सोबत राहू दे. कट्यारले धार नाही, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे ती कट्यार निघत नाही बरं. मन लगन मा माहिती पण माले ती अशी बाहेर निघत नाही, ती लॉक केलेली असते त्याच्यातच. फक्त येले मन समजूत ना करता तुन पादे ती कट्यार. आणि मग तो नवरदेव जातो का? हळदीचं अंग आहे, जाऊ नको बाबा, भूत भीत लागतील बरं तुला. आणि लग्न झाल्यावरही 5-7 दिवस त्याला बाहेर निघू देत नाही का? हळद आहे अंगाला, हळद लागली का भूत लवकर येतात. आता चला पुढे. तीच हळद भांड्यामध्ये घेतली, जागरण गोंधळात ठेवली आणि जागरण गोंधळ सुरू झाला. जागरण गोंधळ सुरू झाल्याबरोबर एकाला भीती वाटायला लागली.
आणि त्याला घरातून धरून आणलं. काय झालं काय नाही म्हणले, हा कुठंतरी घाबरलाय, बाहेर कुठेतरी अमावशीच्या दिवशी सापडला ना, हा घाबरलाय. पुढे आणलं आणि आणल्यानंतर त्या जागरण गोंधळ करणाऱ्या वाघ्या मुरडी असतात ना, त्या वाघ्याने ते हळदीमध्ये 5 बोट बुडवले आणि त्याच्या कपाळाला लावले, येडकोट येडकोट. त्याच्या अंगातलं भूत निघून गेलं. मला सांगा, अंगाला लावली होती तेव्हा भूत पकडत होतं आणि तीच हळद भंडारा म्हणून लावली तर भूत निघून जात होतं. वस्तूचं ठिकाण बदललं का त्याचं महत्व बदलून जातं. वस्तू एकच आहे. काय? सुवासीन घरात आली का सुवासिनीला तिचं लेणं देण्यासाठी हळद कुंकू केलं जातं. बरोबर आहे ना? हो. सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळद लावली जाते कपाळाला, आणि भाजीला डाळीला चांगला रंग यावा, चव यावी म्हणून काय टाकलं जातं? हळदच टाकली जाते. हो, फरक आहे. पूर्वी लहानपणी जर का आम्ही खेळताना पडलो ना, गुडघ्याला जर घासलं ना, तर घरी गेल्यानंतर आई हळद लावायची. जुना दवाखाना हळद. शेतात काम करताना जर का बोट कापलं, लगेच तात्काळ आयुर्वेदिक दवाखाना, तंबाखू खाणार ना चुना, भर चुना, लाव चुना. आणि ते तेव्हापासून लक्षात राहिलं चुना कसा लावायचा. नाही, तुम्ही वेगळा अर्थ काढताय, माझं तसं म्हणणं नाही. तो कनिमाल चुना लाई घ्या असं त्याचा अर्थ नाही. बरं, तसं नाही. ते वस्तूचं ठिकाण बदललं का त्याचा अर्थ बदलतो. चला जाऊ द्या. म्हणून अनेक प्रकार भस्माचे सांगितले जातात. त्याच्यातले प्रमुख 3 प्रकार आपण पाहिले. पुढे गेल्यानंतर महापुराणामध्ये भगवान महादेवाच्या नैवेद्याचं वर्णन आहे. भगवान महादेवाला कोणता नैवेद्य अर्पण करावा, तो कोणी खावा. महादेवाला दिलेला नैवेद्य कधी कोणी खाऊ नये. ते खाण्याचा अधिकार फक्त 2 लोकांना. एक ज्याने महादेवाची दीक्षा घेतलेली आहे तो, आणि दुसरा जो नित्य नियमाने महादेवाची भक्ती करतो तो. 2. एक शाकाहारी आणि सोमवारचं व्रत करणारा असला पाहिजे, तर त्याला महादेवाचा प्रसाद खाण्याचा अधिकार आहे, म्हणजे नैवेद्य खाण्याचा अधिकार आहे. नाहीतर कोणीही नैवेद्य खाऊ शकत नाही. म्हणून महादेवाचा नैवेद्य कसा असावा, काय असावा, महादेवाला आवडणारी वस्तू जर कोणती असेल तर आपण जसं मगाशी म्हटलं भस्म लावलं जातं, आणि दुसरं म्हणजे बिल्वपत्र महादेवाला आवडतं. 2 गोष्टी महादेवासाठी प्रिय आहेत. एक कोणतं? एक रुद्राक्ष आणि दुसरं बिल्वपत्र. दोघांचं वर्णन थोडक्यात सांगतो. माता पार्वती तपस्येसाठी बसल्यानंतर 1000 वर्षाची तपस्या केली असं म्हणतात. 12,000 वर्षाची हरितालिका नावाचं व्रत केलं पार्वती मातेने. आणि तेवढी तपस्या करत असताना माता पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू पडला, आणि डोळ्यातून अश्रू पडल्यानंतर जे झाड जन्माला आलं ते बेलाचं आहे. भगवान महादेव तपस्येसाठी बसले. 87,000 वर्ष तपस्या केली माता सतीच्या विरहामध्ये, आणि 87,000 वर्षाची तपस्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा भगवान महादेवाच्या डोळ्यातून अश्रू पडला, त्या अश्रूचं जे झाड निर्माण झालं ते आहे रुद्राक्षाचं. म्हणून भगवान महादेवाला 2 गोष्टी प्रिय आहेत. एक रुद्राक्ष आणि एक काय काय आवडतं देवाला? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान,
वाहे जुळ जुळ गंगा जगतून वाहे झुळ झुळ गंगा जटेतून वाहे जुळ जुळ गंगा जगतून वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान पान आवडते बेलाच पान. भगवान महादेवाला प्रिय आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान. पण ते कसं प्रिय आहे? बेलाचं पान तोडताना त्याला नखाचा स्पर्श होऊ नये. बेलाचं पान तोडताना जर ते नखानी तोडलं तर ते अशुद्ध मानलं जातं. भगवान महादेवाला ते अर्पण करायला चालत नाही, म्हणून नखानी बेलाचं पान तोडू नये. पहिला विषय. बिल्वपत्र वाहताना अंगठ्याचा स्पर्श होऊ नये. आपण पहिल्या दिवशी चिंतन केलं. 3 बोटांमध्ये बिल्वपत्र घ्यायचं, कारण त्रिगुणात्मक भगवान महादेवाची सेवा केली जाते म्हणून 3 बोटांनी. ह्या बोटाचाही स्पर्श नाही, अंगठ्याचाही स्पर्श केला जात नाही. तिसरं, सुकलेलं बेलाचं पान असेल तर ते वाहायला चालतं, पण चोरलेलं चालत नाही. बेलाचं पान चोरलेलं चालत नाही. बेलाचं पान चोरणं हे महापापापेक्षा मोठं पाप मानलं जातं. भगवान महादेवाला जे अर्पण करायचं ना ते तसंच करा. जे काही असेल ते. अजून पुढे जाऊन सांगू का? बेलाचं पान अर्पण केलेलं असेल तर महादेवाच्या शिवलिंगावरनं ते बेलाचं पान उचला, ते पाण्यामध्ये टाका. पाण्यामधून काढल्यानंतर ते पुनरुपी निर्मळ होतं. ते पुनरुपी महादेवाला वाहिलं तरी चालतं, पण चोरलेलं बेलाचं पान चालत नाही. दुसरी गोष्ट, खंडित झालेलं बेलाचं पान महादेवाला अर्पण करायचं नसतं. जे 3 पानं असतात भगवान महादेवाच्या बिल्वपत्रासाठी, ते 3च्या 3 असले पाहिजेत. तांबूल रंग असला तर तो अतियोग्य म्हटला जातो. बेलाच्या झाडाखाली अपवित्रता कधीच करू नये. बेलाच्या झाडाखाली निंदा कधीच करू नये. आणि बेलाच्या झाडाखाली बसल्यानंतर कधीही वाईट विषय वासना मनात आणू नये. शाप मिळतो भगवान महादेवाचा असं म्हटलं जातं. बेलाच्या झाडाखाली बसल्यानंतर जर का आपल्या मनामध्ये विषय वासना जागृत झाली तर त्याच्या वंशामध्ये नपुसक जन्माला येतो. म्हणून बिल्वपत्राच्या झाडाखाली कधीही विषय वासना करायची नसते. करता आलं तर एक करा. बिल्वपत्राच्या झाडाखाली जर अन्नदान करता आलं तर अतिउत्तम. म्हणून बेलाच्या झाडाखाली शक्यतो असणं चांगलं आहे. बेलाचं झाड घरातून निघताना शक्यतो उजव्या हाताला असावं. शिवगिरीजी महाराज जनार्दन स्वामींचे शिष्य सुंदर, त्यांनी पुराव्यासहित ते सिद्ध केलं की बेलाचं झाड हे घराच्या कोणत्या दिशेला असावं, जाताना कोणत्या दिशेला असावं आणि येताना कोणत्या दिशेला असावं. त्याही पुढे जाऊन सांगतो, घर जर पूर्व पश्चिम असेल तर कोणत्या दिशेला असावं, घर जर उत्तर दक्षिण असेल तर कोणत्या दिशेला असावं. म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलं जातं. बेलाच्या झाडाला जर का आपण पाणी घातलं तर आपल्याला शिवलोकी गती मिळते. बेलाच्या झाडाला जर का आपण दिवा लावला तर आपल्या वास्तूतील दोष नष्ट होऊन जातात. बेलाच्या झाडाखाली बसून जर का सिंचन केलं पाण्याचं तर आपल्या वृद्धी होते आपल्या वंशामध्ये. अशा बऱ्याच गोष्टींचा लाभ बिल्वपत्रापासून होत असतो. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पुढे गेल्यानंतर भगवान महादेवाच्या दर्शनाचा योग सांगितला जातो. भगवान महादेवाचं दर्शन करत असताना काळं वस्त्र नेसून कधीच जाऊ नये. महिलांनी काळं वस्त्र नेसून भगवान महादेवाच्या मंदिरात कधीच जाऊ नये.
महादेवच नाही, कोणत्याच मंदिरात काळं वस्त्र नेसून जाऊ नये स्त्रियांनी. मुली असतील तर त्यांनी काळं वस्त्र नेसू नये आणि स्त्रियांनी तर अजिबात नाही. का नेसू नये त्याची 2 कारणं सांगितली जातात. काळं भगवान महादेवाला निषिद्ध मानलं जातं, म्हणून काळं वस्त्र देवाला चालत नाही, पहिला विषय. आणि दुसरा विषय तात्विक सांगतो तुम्हाला, जी स्त्री स्वतःचा देह विकून पैसे कमवते तिच्यासाठी ते वस्त्र करून ठेवलेलं आहे, म्हणून आपल्याला तो वापरण्याचा अधिकार नाही आहे. ते त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी ती योग्य आहे, आपल्यासाठी नाही आहे. त्याला काही गोष्टींचा अपवाद आहे, लक्षात ठेवा. काही विधी, काही गोष्टींचा अपवाद आहे, तो अपवाद बाजूला काढा. पण निदान काळं वस्त्र स्त्रियांनी कधीच वापरू नये, पहिला नियम. दुसरा, शिवलिंगाला स्पर्श करू नये, नैऋत्य दिशेला बसावं, पूर्ण प्रदक्षिणा करू नये, मंदिरामध्ये जास्त वेळ बसू नये, स्त्रियांनी नारळ कधीच फोडू नये, भगवान महादेवाला नारळ कधीच फोडू नये, ते अर्पण करावं. नारळ का फोडू नये आणि महिलांनी नारळ का फोडू नये, जमलं तर आपण उद्या परवाच्या चिंतनामध्ये बघूया. आलं का लक्षात? आणि यवनीलाच स्पर्श करावा महिलांनी, पुढे स्पर्श करू नये. पुढे गेल्यानंतर अनेक प्रकाराचं वर्णन आहे, रुद्राक्षांचं वर्णन आहे, गुणनिधीची कथा आहे आणि सती मातेचा दृष्टांत आहे. आता या ठिकाणी आपला एक संहिता संपलेली आहे. पुढची संहिता प्रारंभ व्हायच्या अगोदर आज मंगळवार आहे, बरोबर आहे ना? आज मंगळवार आहे, म्हणून आज आपल्या कथेमध्ये शक्ती मातेचं आगमन आपण करूया. सगळ्यांनी स्वागत करायचं आहे, कोणी उठायचं नाही आहे, पाठीमागे आजूबात बघायचं नाही आहे. हा, माता शक्तीचं आज आपल्याला अगदी 10च मिनिटं, आपल्याला 5च मिनिटं आपल्याला फक्त भजन घ्यायचं आहे. आज तिचा वार आहे, म्हणून आज तिलाही आपण मान देऊया.
काले काले अमावस के रात में, काले काले अमावस के रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काले काले अमावस के रात में, काली निकली भैरव के साथ में। शक्तीची अनेक रूपं सांगितली जातात. त्याच्यापैकी एक रूप म्हणजे माता कालीच आहे. शक्तीची अनेक रूपं सांगितली जातात. काही ठिकाणी शक्तीचं असं प्रेमाचं स्वरूप आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आहे. काही ठिकाणी शक्तीचं असं स्वरूप आहे की फक्त दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा भस्म होईल. काही ठिकाणी शक्तीचं असं स्वरूप आहे की फक्त दर्शनाने प्रेम निर्माण होईल. म्हणून शक्तीचे अनेक प्रकार आहेत. आपण त्याच्यापैकी 9 प्रकार आपण नवरात्रीमध्ये साजरी करतो आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून माता काली. आज मंगळवार होता म्हणून आपल्या कथेला भेट व्हावी त्यांच्या स्वरूपामध्ये, म्हणून आज आपण काली मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आता मधलं भजन काही होणार नाही. आजच्या दिवस मुंग्या आल्या असतील पायाला तर तिथे पाय खालीच्या खाली हलवून घ्या, काही अडचण नाही. शिवमहापुराण कथेमध्ये पुढे गेल्यानंतर सतीखंडाच्या प्रारंभी सृष्टीखंड येतो आणि सृष्टीखंडामध्ये गुणनिधी नावाच्या भक्ताची कथा येते. गुणनिधी नावाच्या भक्ताची ब्रह्मदेव आणि नारदाचा संवाद सुरू झाला आणि कुबेराची कथा विचारल्यानंतर कुबेराचा जन्म कसा झाला आणि कुबेराची भगवान महादेवाची मैत्री कशी झाली
यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, कुशल असा ब्राह्मण होता, वेद पठण करणारा होता आणि त्याचा मुलगा होता गुणनिधी. बाप चांगला होता, विद्वतेचा होता, ज्ञानी होता, पण मुलगा कर्तृत्ववान नव्हता. मुलगा वाईट होता. बाप देवपूजा करायचा पण मुलगा करत नव्हता. आणि मुलगा किती वाईट वागतो हे आईला माहिती होतं. बोलू नका, बोलू नका. जुगार खेळणे, मद्यपान पिणे, मांसाहार करणे, सगळ्या गोष्टी तो ब्राह्मण असून सुद्धा करत होता. वडिलांना वाटायचं ते कुठे गेलाय, गुरुकुलामध्ये गेलाय शिकायला. आईला जर विचारलं का ग कुठे गेलाय तो, तर त्याची आई म्हणायची तो गुरुकुलमध्ये शिकायला गेलाय. आणि हा गुरुकुलामध्ये जातच नव्हता, हा दुसरीकडेच जात होता. थोडस 2 मिनिटं वेगळं बोलतो, आवडलं तर बघा. आपल्या घरातला मुलगा किती वाईट आहे आणि आपल्या घरातली मुलगी कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे फक्त आईलाच माहिती असतं. आणि तुम्ही त्या गोष्टी लपवतात म्हणून नको ते घडतं. लक्षात ठेवा, गोष्टी लपवू नका. तुमच्याजवळ गोष्टी लपवू नका. ज्या दिवशी मुलगा तुम्हाला चुकलेल्या अवस्थेत सापडला ना, त्याच दिवशी बापासमोर त्याला उभं करा. 2 दिवस रडणार, मार खाणार, पण पुढे बिघडणार नाही. आपण काय करतो, बऱ्याच दिवसापर्यंत ते सहन करत राहतो गपचूप. तू शांत राहा, काही काळजी करू नको, शांत राहा, काळजी करू नको. मुलगी कोणाबरोबर बोलते, किती वेळपर्यंत चॅटिंग करते, कोणासोबत चॅटिंग करते, कशा कपड्यांमध्ये बाहेर जाते, काय खोटं बोलून उशिरा येते, हे सगळं आईला माहिती असतं. पण तरी सुद्धा आई सांगत नाही. आणि मग एक दिवस नको ते घडायला घडतं. आणि मग आयुष्यभर पश्चाताप सोडून काहीच राहत नाही. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या मुली आपण सांभाळा, संस्कार सांभाळा. आपले मुलं बिघडतायत कारण काय, मुलं नाही आहेत, आई वडील जबाबदार आहेत त्याला. तो तर पोटातून आला तेव्हा तर गोडा होता ना मातीचा, त्याला घडवलं कोणी? आपण घडवलं. त्याला संस्कार दिले कोणी? आपण दिले. त्याला वळण लावलं कोणी? आपण लावलं. आपण वळण लावल्यानंतर जर का तो चुकत असेल तर आपण कुठेतरी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. विषय एक आहे ना, आपण मोठं झाल्यावर त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. मोठं झाल्यावर नका शिकवू त्याला, लहानपणी शिकवा. पाळण्यात असताना सांगा त्याला. तो जेव्हा पाळण्यात आहे ना तेव्हाच त्याला सांगा. लहान मूल जर का झोपत नसेल पाळण्यामध्ये, आपण त्याला तर पाळणा नाही राहिला, आपण ते याला काय म्हणतो, जोडी म्हणतो ना आपण त्याला. पाळणाच म्हणत चला, जोडी नका म्हणत चालू. जोडी शब्द खूप वेगळा आहे बरं का. अविवाहित व्यक्ती गेल्यानंतर त्याला ज्याच्यात नेतात ना त्याला जोडी म्हणतात. म्हणून जिवंत मुलाला झोपवल्यानंतर त्याला म्हणू नका, पाळणा म्हणा. त्या पाळण्यामध्ये जर का बाळ झोपायला घातलं आणि जर रडत असेल ना तर त्याला खेळायला द्या काहीतरी आणि त्याच्या समोर गाणं म्हणा. आणि गाणं देवाचं म्हणा. तो लहानपणापासून जर का देवाचं गाणं ऐकत गेला तर मोठ्यापणी त्याला देवाची आवड लागते. का? पाळण्यातूनच देवाचं गाणं ऐकायला मिळालं त्याला. पण आपली पाळण्याची गाणी संपली. आणि पाळण्याची जुनी म्हातारी बघा गाणी म्हणायची पाळण्यात दोरी हलवताना, नाही का? किती सुंदर गाणी म्हणायची. आता गाणी संपली. पाळण्यातली देवाची गाणी संपली, पाळण्यातली माहेराची गाणी संपली, पाळण्यातले भावाची गाणी संपली, पाळण्यातली सासरची गाणी संपली, पाळण्यातली देवाची भजनं जुळवलेली ती संपली. आणि सगळ्या भजनाचा सार कुत्र्यावर आला. यू हाड मग पाळण्यातून हाड हाड तर मरेपर्यंत हाड 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 हाड, काहीच नाही. हाडाहाडच नसतं. त्याला झोपवताना आपण चांगलं समजवत नाही. लहान लेकरू, जन्माला आलेलं 1.5 महिन्याचं लेकरू पाळण्यात खेळतंय आणि त्याचा मामा त्याला बघायला आला. मामा आणि मामी, माझ्या बहिणीला मुलगा झाला, सोन्याची अंगठी आणली 1 ग्रॅमची. मामा एका बाजूनं, मामी एका बाजूनं, आणि त्याला खेळवतायत. ओलो किती गोड गोड आहे, किती गोड गोड आहे. आणि मग त्याची आई किचन मधून आवाज येते, पिंटू देख तुम सासरा येलचे. त्याला गरज आहे का? तो मांगी राह ना का, मला सासरा आतेच पाहिजे असं.
तो म्हणतोय का माझं लग्न जमवून द्या? नाही, पण पाळण्यातूनच आपण त्याला डोस देत असतो. म्हणजे पुढे गेल्यानंतर हा, आणि मग पाळण्यातूनच त्याला सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे तो लक्षात ठेवतो. काय? हा, संस्कार चांगले द्या. आपण संस्कारांना कमी पडतो. जाऊ द्या, आपल्या चिंतनाचा विषय नाही. ओघात आलं म्हणून थोडंसं सांगितलं. म्हणून जीवनामध्ये मुलाचे गुणदोष लपवू नका, मुलीचे गुणदोष लपवू नका. सांगत चला. एक गोड भजन आहे, थोडंसंच गाऊया. आपली वेळ खूप होत चाललेली, आपल्याला अजून बरीचशी कथा बाकी आहे. जिस भजन में राम का नाम न हो, इस भजन को गाना चाहिए. बेटा चाहे कितना भी प्यारा हो, उसे सर पे बिठाना ना चाहिए. उसे सर पे बिठाना ना चाहिए. बेटा चाहे कितना भी प्यारा हो, इसे सर पे बिठाना ना चाहिए. उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी भी प्यारी हो, चाहे बेटी कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. उसे भजन राम का नाम न हो, उसे भजन को गाना ना चाहिए. हरि बोल. भाई चाहे जितना भी बैरी हो, उसे राज छुपाना ना चाहिए. उसे राज छुपाना ना चाहिए. आपल्या जीवनामध्ये भाऊ जर किती वैरी झाला ना, तरी संकट आल्यावर पहिला आवाज त्यालाच द्या. लक्षात आलं का? भाऊ भाऊच असतो शेवटपर्यंत. जरी वैरी झाला तरी त्याच्यापासून काही लपवू नका. गोड भजन आहे. भाई चाहे कितना भी बैरी हो, उसे राज छुपाना ना चाहिए. उसे राज छुपाना ना चाहिए. उसे राज छुपाना ना चाहिए. चाहे पत्नी कितनी भी प्यारी हो, चाहे पत्नी कितनी भी प्यारी हो, उसे भेद बताना ना चाहिए. मुलगा किती प्रिय असला तरी त्याला डोक्यावर बसवू नका. आणि मुलगी किती प्रिय असली तरी तिला घरोघरी फिरायला पाठवू नका. कारण मुलगी ही तुमची ऐश्वर्य संपन्न संपत्ती आहे. तुम्ही घर पडलं तर बांधू शकतात, शेती विकली तर विकत घेऊ शकतात, बँक बॅलन्स संपला तर कमवू शकतात, कपडे फाटले तर आणू शकतात. पण मुलगीने जर का काही चुकीचं पाऊल काढलं तर गेलेलं परत आणू शकत. म्हणून सांभाळून ठेवा, सांभाळा. आणि या सगळ्या गोष्टी आईच्या हातात आहे. म्हणून सगळ्यांनी तेवढं लक्ष ठेवायचं आहे. गुणनिधी
काय कार्य करत होता सगळं आईला माहिती होतं. एक दिवस तो ब्राह्मण रस्त्याने जात असताना जुगार खेळणारा समोरून आला आणि त्याच्या हातामध्ये सोन्याची अंगठी पाहिली. ब्राह्मणाने सांगितलं, त्याने सांगितलं ब्राह्मणाला, ब्राह्मण देवा, ही सोन्याची अंगठी तुम्ही घ्या, मला पैसे द्या. ब्राह्मण म्हणायला लागला, अरे अंगठी तर ओळखीची लागते मला, ही तर ओळखीची अंगठी, माझी अंगठी तुझ्याजवळ कशी काय? कशी काय म्हणजे मी जिंकलोय कुठे? जुगारामध्ये. तुमचा मुलगा जुगार खेळायला येतो, तो हारलाय माझ्याजवळ. आणि घरी गेला. ब्राह्मण घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला विचारलं, गुणनिधी कुठे आहे? म्हणे गुरुकुलात गेलेला आहे. गुणनिधीला बोलवलं आणि विचारलं, तेव्हा ती गोष्ट सत्य निघाली की तो जुगार खेळत होता. म्हणून त्या ब्राह्मणाने दोघांचा त्याग केला, गुणनिधीचाही त्याग केला आणि त्याच्या आईचाही त्याग केला आणि दुसरा विवाह करून तो निवांत आपल्या दुसऱ्या गृहस्थ आश्रमामध्ये राहू लागला. इकडे गुणनिधीला पश्चाताप झाला, शिवमंदिराजवळ आला आणि तिथे आल्यानंतर उपवाशी होता, भूक लागलेली होती. महादेवाजवळचा नैवेद्य त्याने पाहिला आणि पाहिल्यानंतर विचार करू लागला, हे सगळे ब्राह्मण पुजारी वगैरे झोपल्यानंतर तो मी खाणार. भूक लागलेली होती. सारखं त्या नैवेद्याकडे पाहत होता. पण एक लाभ होत होता, नैवेद्य महादेवाच्या समोर ठेवलेला होता. गुणनिधी हा नैवेद्याकडे पाहत होता आणि महादेवाला वाटत होता हा माझ्याकडे पाहतोय. एवढा महादेव भोळा आहे. महादेवाला वाटलं किती लक्ष याचं माझ्याकडे, हा किती लक्ष याचं माझ्याकडे. म्हणून सारखं त्याच्याचकडे पाहत होता, त्याच्याचकडे पाहत होता. एक सांगू का, दर्शनाचे 3 प्रकार आहेत. एक दृष्टी दर्शन, एक स्मरण दर्शन आणि एक स्पर्श दर्शन. स्पर्श दर्शन हे प्रत्यक्ष देवाला हात लावल्यानंतर मिळतं. स्मरण दर्शन देवाची आठवण केल्यावर मिळतं आणि दृष्टी दर्शन देवाला पाहिल्यानंतर मिळतं. म्हणून या वर्षी आपण जे कळमसऱ्यामध्ये नियोजन केलं, आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व भाविक भक्तगण कळमसऱ्याची आणि माऊली परिवार, सगळी मुलं आपली, यांनी या वर्षी नियोजन केलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणे बाबा या वर्षी आपण थोडंसं बदल करूया. म्हटलं कुठला? म्हणे पाठीमागे जे तुम्ही आपली मोरपीस वगैरे लावतो तर त्याच्याऐवजी आपण शिवलिंग जर लावलं तर चालेल का? म्हणलं अतिउत्तम. आणि खूप गोड वाटलं, मला पण गोड वाटलं. गोड याच्यासाठी वाटलं की माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहेत. कशासाठी भाग्यवान आहेत? मला त्या देवाचं दर्शन फक्त व्यासपीठावर येण्यापुरतं होतं, पण तुम्हाला 8 वाजेपासून शेवटची आरती होईपर्यंत देवाचं दर्शन घडत असतं. याला दृष्टी दर्शन म्हणतात. आता भगवान महादेवाला थोडी माहिती आहे तुम्ही माझ्याकडे पाहताय. देवाला असं वाटतं सगळे कोणाकडे पाहतायत? महादेवाकडेच पाहतायत. आणि त्याच्याचकडे बघा, त्याच्याचकडे बघा, कारण आपल्याला नेण्याची फाईल त्याच्याच जवळ आहे. कळालं का? उत्पत्ती, स्थिती, लय, जन्माला घालणं, सांभाळ करणं आणि घेऊन जाणं. घेऊन जाण्याचं खातं त्यांच्याजवळ आहे. म्हणून ज्याच्याजवळ घेऊन जाण्याचं खातं असतं त्याच्याशी वैर करायचा नसतो. म्हणून सगळ्यांना नाही घाबरलं चालेल, पण महादेवाला घाबरत राहा. सांगता येत नाही तो कधी आपलं तिकीट कन्फर्म करीन. चाल म्हणणार आपल्यात. म्हणून तो गुणनिधी पाहायला लागला आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर दिवा लावला. दिवा लावल्यानंतर पुजारी निघून गेले. निघून गेल्यानंतर याने हळूच दरवाजा उघडला आणि पाहिलं तर त्या दिव्याचा जो उजेड होता तो थोडासा कमी झालेला होता. त्याची वात संपत चाललेली होती. सम होत होता तो, विझत नव्हता, सम होत होता. दिवा विजला असं म्हणायचं नाही, कधी सम होता असं बोलायचं. कधी घराच्या बाहेर निघताना जातो म्हणायचं नाही, येतो म्हणायचं. कधी पण घराच्या बाहेर निघाल्यानंतर एकदा तरी परत घराकडे वळून बघायचं. लक्षात ठेवा, कोणतंही यशस्वी काम करण्यासाठी जर घराच्या बाहेर पडले तर पायरीच्या खाली उतरल्यानंतर अंगणामध्ये उजव्या हाताने एक प्रदक्षिणा करा आणि नंतर कामाला जा. कामामध्ये विघ्न येत नाही. म्हणून घरातून आवाज देताना मी येतो म्हणायचं, जातो म्हणायचं नाही, येतो म्हणायचं. दिवा सम होत होता म्हणून त्याने ती वात बघितली, पण वात पुढे येत नाही. म्हणून मग त्याने काय केलं, अंगावरचा कपडा फाडला, त्याची वात बनवली आणि त्या दिव्यामध्ये ठेवली. ठेवल्यानंतर त्या दिव्यातलं तेल त्या वातीला लागलं कापडाच्या आणि दिवा प्रज्वलित झाला आणि त्याने ते नैवेद्य खायला सुरुवात केली. तेवढ्यात ब्राह्मणाला जाग आली, पुजाऱ्यांना जाग आली.
त्यांनी त्याला बघितलं, त्याला मारलं. थोड्या दिवसांनी तो गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर भगवान महादेवाच्या कैलासामध्ये त्याची पालखीने मिरवणूक निघाली. म्हणे का? भगवान महादेवाने सांगितलं, हा माझा आवडता आहे गुणनिधी. का आवडता आहे? माझ्या मंदिरामध्ये दिव्याचा प्रकाश कमी होत होता, म्हणून याने कपडा फाडून माझ्या मंदिरामध्ये प्रकाश केला. मला सांगा, त्याने प्रकाश देवासाठी केला का खाण्यासाठी? त्याने खाण्यासाठी केला. पण महादेव आमचा एवढा भोळा आहे बिचारा, त्याने खाण्यासाठी केलेला प्रकाश महादेवाला वाटलं माझ्यासाठी केला, म्हणून त्याला कैलासाला नेलं. खाण्यासाठी प्रकाश केल्यानंतर जर का कैलासाची प्राप्ती होत असेल, तर देवाला प्रकाश देण्यासाठी जर दिवा लावला तर किती प्राप्ती होईल. म्हणून तेलदान खूप महत्वाचा विषय सांगितला जातो. काल आपण दानाचं चिंतन पाहिलं, किती दान करावं, कुठे काय वस्तू दान करावी. 2 वस्तूंचं दान अजून सांगितलं जातं, तांदूळ आणि गहू. एकाला हिरा म्हणून संबोधलं जातं आणि दुसऱ्याला रत्न म्हणून संबोधलं जातं शास्त्रामध्ये तांदळाला. म्हणून त्याही 2 गोष्टीचं दान दिलं जातं, तेलाचं दान दिलं जातं. म्हणून या सगळ्या गोष्टी शिवपुराणामध्ये विस्तारपूर्वक सांगितलेल्या आहेत. पुढे गेल्यानंतर त्याचा कलिंग राजाच्या घरी अरिदमाचा पुत्र म्हणून त्याचा जन्म झाला. आणि पुढे गेल्यानंतर त्याला वरदान मिळालं. माता पार्वतीकडे पाहत असताना माता पार्वतीने त्याला शाप दिला आणि त्याचा डोळा काढून घेतला. म्हणे हा माझ्याकडे पाहतोय. भगवान महादेवाने सांगितलं, तो माझा लाडका भक्त आहे गुणनिधी. हात जोडून पार्वती मातेला त्याने सांगितलं, म्हणे माते, मी तुमच्याकडे याच्यासाठी पाहत होतो की माझ्यापेक्षा तुम्ही किती भाग्यवान आहेत की मला ज्या महादेवाची भक्ती केल्यानंतर एवढा आनंद मिळाला, तो भगवान महादेव जर का कायमस्वरूपी तुम्हाला पती म्हणून मिळाला असेल तर तुमचं किती भाग्य आहे. आम्हाला सोमवार सोडून महादेवाची सेवा मिळत नाही. मंदिरात गेलं तेवढीच सेवा मिळते, पण अखंडित तुम्ही महादेवाच्या चरणापाशी बसून असतात, तुम्हाला किती सेवा मिळत असेल, म्हणून तुमचं किती भाग्य आहे. असं म्हटल्यानंतर पार्वतीला पश्चाताप झाला आणि पार्वती मातेने वरदान दिलं, या सृष्टीमध्ये जेवढं धन आहे त्या धनाचा तो मालक होशील. आणि तेव्हापासून सृष्टीच्या सर्व धनाचा मालक कुबेर झाला. म्हणून आपण कुबेर भंडारला जातो की नाही, कुबेर धाम जातो की नाही गुजरातमध्ये. हो, त्या कुबेराचा खजाना कधी खाली होत नाही, पण कोणत्या कुबेराचा खाली होत नाही तेही लक्षात ठेवा. घर बांधताना कधी लक्षात ठेवायचं, घराचा मागचा कोपरा अर्धा इंच का होईना पण मोठा पाहिजे, त्याला गोमुख असं म्हणतात. घराचा दरवाजा कमी रुंदीचा नसावा आणि घराचा मागचा भाग जास्त रुंदीचा नसावा. अशा पद्धतीचं जर घर बनवलं तर घरामध्ये काहीच टिकत नाही, जे येत असतं ते जात असतं. अशा पद्धतीचं जर घर बनवलं इथे दरवाजा करून तर ते साठत असतं, त्याला गोमुख असं म्हणतात. बरेचशा गोष्टी आहेत. वास्तुशांती का केली जाते, घरातले दोष कसे नष्ट केले जातात, घरातली वास्तुशांती का गरजेची आहे, वास्तूचा दोष कशा पद्धतीने असतो, वास्तू दोष निर्माण करण्यासाठी काय पर्याय आहेत, अशी बरीचशी चिंतन आहेत. पण ते या कथेमध्ये येत नाही म्हणून आपण सांगत नाही असं. आणि तुम्ही जर काही त्याच्यात वाढवून देत असाल तर मग मी सांगणार. हा नाही, म्हणजे तसं याच्यात बसत नाही, ते ॲग्रीमेंटमध्ये नाही ना ते. असं द्या, कधीतरी ओघामध्ये आलं तर सांगणार, काही काळजी करू नका. पुढे गेल्यानंतर सृष्टीखंड समाप्त झाला. आता सतीखंड प्रारंभ झाला. दक्ष राजाला 60 कन्या होत्या. धर्माला 10 दिल्या, कश्यपाला 13 दिल्या, चंद्राला 27 दिल्या. ते नक्षत्र म्हणून ओळखले जातात. आणि 27 नक्षत्रांपैकी रोहिणी नावाच्या पत्नीवरती चंद्राने जास्त प्रेम केलं, म्हणून पत्नीच्या प्रेमामध्ये भेद केला, म्हणून त्याला दोष निर्माण झाला. आणि त्या दोषातून मुक्त होण्यासाठी त्याला सोमनाथला जावं लागलं. सोरटी सोमनाथ गुजरातमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर त्याला त्याचा दोषातून मुक्त झाली. भूतांना 2 मिळाल्या, अंगिरसाला 2, कुश्वाश्र नावाच्या ऋषीला 2, अरिष्टनेमीला 4, अशा 60 कन्या दक्ष राजाने दिल्या. त्याच्यापैकी सती ही ज्येष्ठ कन्या होती, तिचं नामकरण झालं सती म्हणून. भगवान शंकर पती म्हणून मिळावेत म्हणून तिने तपस्या केली सती मातेने. आणि प्रारंभी तपश्चर्या केल्यानंतर भगवान महादेव पती स्वरूप प्राप्त झाले. पण त्याचं कारण असं सांगितलं जातं की भगवान महादेव तपस्या केल्यानंतर विवाहासाठी तयार नव्हते. का तर त्यांना स्वतःच्या विवाहासाठी पत्नी ही योगिनी पाहिजे होती.
योगिनी म्हणजे नेमकं काय, तर मानसशास्त्राचा विषय आपला तो विषय नाही आहे. बरेच विषय मी काल तुम्हाला सांगितले मानसशास्त्राचे. आलं का लक्षात? मानसशास्त्र कोणाला म्हणतात? फक्त तर्क लावून अंदाज घेऊन समोरच्याचं चारित्र्य पाहणे, समोरच्याचा स्वभाव ओळखणे, याला मानसशास्त्र म्हणतात. मला माणूस न दाखवता त्याची चप्पल जरी दाखवली ना तरी सुद्धा सांगू शकतो की त्याचा स्वभाव कसा आहे. दाखवू नका उद्या कोणाची, फक्त सांगितलं मी. नाही तर एक यान पिशवीत सगळ्यांचीच घेऊन या. महाराज आमना दल्लानी असं नका करू बरं. जेवताना ज्या माणसाची 5ही बोट तोंडात घुसतात तो बोलण्यात चाभरट असतो. जेवताना घास गिळण्यासाठी ज्याची जीभ ओठाच्या बाहेर येते तो लबाड असतो. लक्षात आलं का? ज्याच्या करंगडीला पूर्ण न खालेलं नसतं तो दयाळू असतो. जो ताटात शिल्लक न ठेवता जेवतो तो नियमाने चालणारा असतो. अजून सांगू का? पायाजवळचं बोट मोठं असेल तर तो स्वतः वर्चस्वामध्ये ठेवतो. खालच्या खाली तपासू नका, अजिबात तपासू नका. लक्षात आलं का? ज्या स्त्रीची कपाळाची पाटी मोठी असते, कपाळ, ती भाग्यवान म्हटली जाते. मुलाचंही कपाळ मोठं असलं का भाग्यवान म्हटला जातो. पण ते काही काळापुरतं आहे. बाळ जन्माला आलं आणि त्याचं कपाळ मोठं आहे तर त्याला भाग्यवान म्हटलं जातं. 60 नंतर केस उडून गेली मग तो जास्त भाग्यवान होता असं नाही. मोकळं पटांगण झालं मग तुम्ही म्हणणार महाराज आता मी भाग्यवान आहे का? नाही, उडी घ्या त्या. भाग्यवान होता होता गेले बिचारे ते. त्याला भाग्यवान म्हणायचं का? मानसशास्त्र आहे, लक्षात ठेवा. पूजा विधी करत असताना पतीला उपदेश करणारी स्त्री जर असेल तर तिच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. म्हणून पूजेला बसताना पती ज्या पद्धतीने पूजा करीन त्याच पद्धतीने त्याला करू द्या. त्याला विक्षेप करू नका. तुम्हाला त्याचा शिकवण्याचा अधिकार नाही आहे. पूजेला बसल्यावर जर तुम्ही पतीचा अपमान करत असाल तर समोरचा देव तुमच्यावर कृपा का करीन? खरा देव जर तुमचा बाजूलाच बसलेला आहे तोच तुम्हाला चालत नाही तर समोरचा काय करणार आहे? म्हणून पतीला उपदेश करू नका पूजा करत असताना. समाजाच्या समोर कधीच दुसऱ्याला कमी लेखायचं नाही, कधीच नाही. मानसशास्त्र आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. चहा पिताना नकळत जो माणूस समोर पाहतो ना तो भामटा असतो. तुम्ही जर म्हणले ना काकड आरती होईपर्यंत चालू ठेवा तरी चालू ठेवणार मी, काळजी करू नका. 2 वर्ष अभ्यास केलाय मानसशास्त्राचा. जेवताना सुद्धा कोण कसा जेवतो, कशा पद्धतीने घास खातो, कशा पद्धतीने तो गिळतो, कशा पद्धतीने पाणी पितो, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा स्वभाव अवलंबून आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं का? वाढणाऱ्या स्त्रीने एकदा वाढून आल्यानंतर फक्त हातातला पदार्थ वाढून जायचं नसतं, त्या ताटात काय कमी पडतं हे जाताना पाहून जायचं असतं. मानसशास्त्र आहे, वाढण्याचा नियम आहे. चपाती वाढायला आलेल्या माऊलीने भाजी संपली का हे पण पाहून जायचं असतं. वाढण्याचा नियम आहे तो. जेवणाचे नियम आहेत, वाढण्याचे नियम आहेत, जेवणाचे नियम आहेत, खाण्याचे नियम आहेत, अन्नदान करण्याचे नियम आहेत. पण ते मी सांगणार नाही कारण 5 दिवस अजून माझी बाकी आहेत. सांगता येत नाही. हस्तिनी म्हणजे योगिनी म्हणजे काय? 6 प्रकार स्त्रियांचे सांगितले जातात. उद्याच्या चिंतनामध्ये आपण ते थोडक्यात पाहूया. आपले 15 मिनिटं राहिलेले आहेत. 15 मिनिटामध्ये आपली सेवा पूर्ण होणार. सतीचा विवाह झाला आणि सतीचा विवाह झाल्यानंतर 9 प्रकाराच्या भक्ती सांगितल्या. सती मातेचा त्याग का करावा लागला त्याचं कारण असं सांगितलं जातं. एकदा सती माता बसलेली असताना भगवान महादेवाला विचारलं तुम्ही कोणाचं ध्यान करताय? भगवान महादेवाने सांगितलं मी रामाचं ध्यान करतोय, मी रामाचं चिंतन करतोय. सती माता हसली. महादेवाने विचारलं का हसली? काही नाही म्हणे, तुम्ही त्या रामाचं चिंतन करताय का जो आपल्या बायकोसाठी सीते करत रडत होता? म्हणून मला हसायला आलं. भगवान महादेवाला कळालं की खरा राम सतीने ओळखलाच नाही. भगवान महादेवाने सांगितलं मग एकदा परीक्षा घे रामाची. आणि रामायणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की सती माता परीक्षा घेण्यासाठी गेली.
सती मातेला पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सती मातेचं कपट ओळखून घेतलं. गोस्वामी तुलसीदासजी गोड वर्णन करतात रामायणामध्ये. एक किंवा दोनच चौपाई घेऊया, मला खूप आवडता विषय. सती कपटू जाणीव सुर स्वामी, सबदरसी सबंतर जामी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. मंगल भवन अमंगल हारी, तवहु सुदशरथ सीता मातेचं रूप घेतलं सती मातेने, आणि सीता मातेचं रूप घेतल्यानंतर भगवान परमात्म्याने ओळखलं, ही माझी सीता नाही आहे, ही माझी सीता नाही आहे. मग कोण आहे? भगवान परमात्म्याने ओळखून घेतलं आणि प्रभू रामचंद्रांनी हात जोडून माता सती पुढे सांगितलं, कहे हु बहोरी महारुष के बिपिन अकेली फिरहु के ही हे तू. राम जय राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम जय जय राम. भगवान परमात्म्याने सांगितलं, हे माते, आमचे भगवान ऋषिकेतू कुठे आहेत? नंदीवर सवारी करणारे कुठे आहेत? सती माता लज्जित झाली. मी सीतेचं रूप घेतलं तरी रामाने मला ओळखलं. आणि मग जेव्हा कैलासावर निघाली, अंतर्यामी भगवान महादेव डोळे झाकून बसलेले होते. भगवान महादेवाने सांगितलं, सती घेतली का परीक्षा? आता बघा किती चतुराई असते महिलांमध्ये. त्यांची जर फसगत झाली ना, ते कधी सांगत नाही. बरं, त्यांची फसवणूक झाली ते कधीच सांगत नाही, आणि त्यांचं मोठेपण ते कधीच विसरत नाही. त्यांचं मोठेपण सांगितल्याशिवाय राहत नाही ते. स्वतःचं वर्चस्व सिद्धच करतात. कांदा महाग झाला, खूप महाग झाला, 10 रुपयाला एक कांदा. बिचारा माणूस गेला पिशवी घेऊन, 20 रुपयाला 2 कांदे घेऊन आला. घरी आणलं, मालकिनीने विचारलं, कितीला आणले? म्हणले 20 रुपयाला. काय तुम्हाला बाजार करता येत नाही? उद्या मी जाणार कांदे घ्यायला. गेलीत, 3 कांदे घेऊन आली. मालकाला सांगितलं, बघा मी कांदे आणलेत, आज स्वस्त होते का? नाही, तोच भाव होता. म्हणे मग किती रुपयाला आणले? 3. 10 रुपयाला 3. तो म्हणे, काल कितीला होते? 10 रुपयाला एकच होता. आज भाव काय? म्हणे 10 रुपयाला एकच आहे. मग तू 3 कस काय आणले? तिने सांगितलं, बघा मी एक कांदा विकत घेतला आणि एक चोरला. म्हणे बर, मग काय? चोरल्यानंतर मी धावायला लागली. म्हणे मग मला पकडण्यासाठी तो येऊ शकत नव्हता, म्हणून त्यांनी एक कांदा फेकून मारला, तो 3रा. 10 रुपयात 3 कांदे. त्यांचं वर्चस्व ते सांगितल्याशिवाय राहत नाही. फक्त भात गच येऊ द्या, तांदूळ चांगला नाही, चपाती करपू द्या, दयन चांगलं दयन नाही. पर्याय आहेत आणि भरपूर पर्याय आहेत, भरपूर पर्याय आहेत. ज्या दिवशी खूप मोठी चूक झालेली असते ना, त्या दिवशी भांड्यांची आदळापट जास्त असते. साईट फायरिंग. असं आपला चिंतनाचा विषय नाही. सती मातेला विचारलं भगवान महादेवानी, झाली का परीक्षा? सती मातेने सांगितलं, काय देवा, मी काय परीक्षा घ्यायला गेलेली होती का? मी आपलं सहज गेली, तुमच्यासारखं दर्शन करून आली. कछुन परीक्षा लिन्ही गोसाई, कीन प्रणाम तुम्हारे
मारिती नाही. मी कशाला तुमची परीक्षा घेऊ तुमच्या देवाची? मी तुमच्यासारखा प्रणाम केला आणि निघून आली. भगवान महादेवाने सांगितलं खोटं बोलू नको. म्हणे काय? तू सीतेचं रूप घेऊन गेलेली होती. म्हणे हो. फसवू नको, तू सीतेचं रूप घेऊन गेलेली होती. माझा आवडता देव राम आहे आणि रामाची पत्नी सीता मला आई समान आहे आणि तू माझ्या आईचं रूप घेऊन गेलेली होती, म्हणून आजपासून तुला मी कधी स्पर्श करणार नाही. भगवान महादेवाने सीतेचा त्याग केला, सतीचा त्याग केला आणि सती मातेचा त्याग केल्यानंतर भगवान महादेव कैलासावर निघून गेले. प्रतिज्ञा केली, 87,000 वर्ष तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर अनेक दिवस गेले. दिवस गेल्यानंतर वरून विमानं जायला लागली. का? यज्ञ चालू होता दक्ष राजाकडे. वरून विमानं जायला लागली, सगळी विमानं जायला लागली, सगळी तयारी करून जात होती. तयारी म्हणजे सगळं भांड बिंड आयर बियर सगळं पिशवीमध्ये घेऊन जात होती. सती मातेने एकाला विचारलं, खाली उतर खाली उतर. कुठे चालला? यज्ञाला. कुठे? दक्ष राजाच्या घरी. माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मला आमंत्रण नाही. सती मातेने सांगितलं, कदाचित विसरले असते. मग आता काय करावं? सती मातेने भगवान महादेवाला उठवलं, तपस्येतून बाहेर आले. महादेवाने सांगितलं, काय झालं? काय नाही. म्हणले, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. बघा गोड बोलायची पद्धत किती भारी आहे. हो, माहेराला जर जायचं असेल ना तर नवऱ्याला किती गोड बोललं जातं माहितीये का? 4 दिवस अगोदर त्याचा सेवा केली जाते, त्याची चांगले कपडे, चांगलं जेवण. तो काही रागावला तरी सुद्धा ऐकून घेतलं जातं. तो काही चिडला तरी काही उत्तर दिलं जात नाही. समजायचं अनुकूल परिस्थिती निर्माण झाली का पुढे धोका आहे. एक तर त्यांना काहीतरी वस्तू घ्यायची आहे, नाहीतर माहेराला जायचं आहे. माहेरातून येताना जर का जावाई म्हणत असेल ना, आज जाऊन आपण, आता 2 दिवस झाले निघूया आपण, घरी काम आहेत. जावाई ऐकत नाही, नाही 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 मला आज जावंच लागेल. मग सासरे म्हणतात, जावाई बापू राहून जा ना आजच्या दिवस. मग तो म्हणतो, नाही ना मामाजी, कसं आहे घरी काम आहेत भरपूर, असं तसं. मग त्याला राग येतो, नाही ना तुम्ही ऐकत नाही, येऊ आम्ही कधीतरी. मग ही हळूच त्यांच्या जवळ जाते, असं नका ना करू. माझ्या बापाला 5 जावाई आहेत, 5 मधून फक्त ते तुम्हालाच मानतात. ठेवाय की पिशवी जागा, नेतात येईल जवाई. पिठलं सोडीसन काही भेटत नाही. सतीमाता किती गोड उत्तर देते सतीमाता. तुमच्या सासऱ्याच्या घरी असं म्हणणं, मग माझ्या वडिलांच्या घरी नाही नाही, माझं म्हणलं तर प्रेम कमी. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे, तुम्ही जाणार नाही. महादेवाने सांगितलं, काही ठिकाणी आमंत्रण नसेल तर जाऊ नये, उद्या चिंतन करूया या बऱ्याचशा विषयावर. सतीमातेने ऐकलं नाही आणि सतीमाता यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी गेली. तिथे गेल्यानंतर रामायणामध्ये खूप गोड वर्णन आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या अशा चौपाया सुंदर सुंदर आहेत, खूप गोड चौपाया आहेत. तिथे गेल्यानंतर बहीण भेटली, आई भेटली, पण सती मातेबरोबर कोणीच बोललं नाही. सगळ्या देवांचा भाग यज्ञाचा काढून ठेवलेला होता, पण भगवान महादेवाचा भाग तिथे नव्हता. आणि भगवान महादेवाचा भाग नाहीये यज्ञामधला, म्हणून सती मातेने आपल्या पित्याला विचारलं, बाबा माझ्या पतीचा अपमान का? तुम्ही सगळ्या देवांना भाग दिला यज्ञामध्ये, मग माझ्या पतीच्या नावाचा भाग का नाहीये? दक्ष राजाने सांगितलं, तुझा पती म्हणजे काय खूप विद्वान आहे का? अंगावर कपडे नाही, भस्म लावतो, स्मशानात झोपतो, स्मशानात बसतो. बरं, त्याच्या सोबत येणारी माणसंही काही चांगली नाहीत, भूतांना घेऊन फिरतो. अशा जावयाला मी मान देत नाही. आणि स्वतःच्या पतीचा झालेला अपमान माता सतीला सहन झाला नाही, म्हणून सती मातेने यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला. आणि स्वतः यज्ञकुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वतःचं भस्म झालं. भगवान महादेवाला जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा भगवान महादेवाचा क्रोध जन्माला आला. आणि क्रोध जन्माला आल्यानंतर भगवान महादेवाने सती मातेचा मृतदेह घेतला आणि शिवतांडव जे केलं, ते शिवतांडव आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्यायचा आहे, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे, सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. आजच्या कथेचा आपला विश्राम होणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका.